लक्ष द्या सगळ्यांनी. हां, तर आता आपल्याला बघायचं आहे, आता आपण कार्बन जो काही आहे कार्बन आपण कंप्लीट केला. आता आपल्याला हायड्रोकार्बनकडे जायचं आहे. काही कंपाऊंड आहेत कार्बनचे ज्याच्यामध्ये आपण हायड्रोकार्बनला आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. परीक्षेमध्ये खास एवढे प्रश्न पडलेले नाही आहेत, बेसिक लेवललाच क्वेश्चन पडलेले आहेत जे आजचं लेक्चर केल्यावर सुद्धा कवर होऊन जात असतं. मी क्वेश्चन पण आणलेले आहेत PDF मध्ये. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे आपण काल काय शिकलो बरं का, तर काल शिकलो आपण की जसं की याच्यामध्ये इलेमेंट कार्बन जो आहे तो इलेमेंटच्या फॉर्ममध्ये आणि कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये आपल्याला सापडत असतो. बरोबर आहे. इलेमेंट आणि कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये सापडत असतो आणि हा आपल्या पृथ्वीच्या अर्थक्रस्टमध्ये सापडतो 0.27% आणि वातावरणामध्ये पण सापडतो इन द फॉर्म ऑफ द कार्बन डायऑक्साईड 0.03%. आपण बोलू शकतो बाबा वातावरणामध्ये 0.03% आपला कार्बन असतो, असं आपण बोलू शकतो की 0.03% वातावरणामध्ये आपला कार्बन असतो. ठीक आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, आता इलेमेंटच्या फॉर्ममध्ये सापडतो म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये, तर तुम्हाला माहिती आहे ग्राफाईट फॉर्ममध्ये सापडतो, राईट. डायमंडच्या फॉर्ममध्ये, ग्राफाईटच्या फॉर्ममध्ये. सो डायमंड, ग्राफाईट, फुलेरिन्स यांच्या फॉर्ममध्ये आपल्याला तो सापडत असतो. बरोबर का, कारण की त्याच्यामध्ये एकच कार्बनचा ॲटम असतो आणि आपल्याला माहिती इलेमेंट कोणाला म्हणतो, जर का एकच ॲटम जर का एका ॲटमपासून जर का बनला असेल तर त्याला आपण इलेमेंट म्हणत असतो. पण कंपाऊंडमध्ये काय दिसायला भेटत असतं बरं का, कार्बन सोबत जे काही आहे, कार्बन सोबत इतर जे काही आहेत वेगळे पण असू शकतात. जसं की काय, आता या कंपाऊंडमध्ये 2 कंपाऊंड आपण शिकत असतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणाला म्हणत असतो बरं का आपण, सो ऑर्गॅनिक कंपाऊंड जे कंपाऊंड जे आपल्याला प्लांट आणि ॲनिमल पासून भेटत आहेत त्यांना आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणत असतो आणि जे कंपाऊंड आपल्याला मिनरल पासून भेटत असतात त्यांना आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड आपण म्हणत असतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून सिंथेसाइज पण करता येतात, राईट का. त्याचं एक्झाम्पल आपल्याला व्हॉलोरने दिलेलं पण आहे. तर मग आता हेच बघितलं आपण, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड जे हे कंपाऊंड बोलतो आता हे बघा, कंपाऊंडच्या स्वरूपात म्हणजे काय बरं का, कार्बन जो की आहे या मेणबत्तीमध्ये दिसायला भेटेल. कार्बन जो की आहे तो एक पावडर आहे आपला खाता सोडा वगैरे त्याच्यामध्ये दिसायला भेटेल. पावडर जो की आहे ती पावडर तुम्हाला साखरमध्ये दिसायला भेटेल. पावडर जे आपलं कार्बन, सो कार्बन जो की आहे कार्बन ज्या ठिकाणी अजून व्हिनेगरमध्ये दिसायला भेटेल, साखरमध्ये सापडेल, ग्लुकोजमध्ये कार्बन सापडेल, मिथेनमध्ये कार्बन सापडेल. पण यांच्यामध्ये सापडतोय कार्बन कोणत्या फॉर्ममध्ये, कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये. बरोबर की नाही. नंतर इकडे इलेमेंटमध्ये तुम्हाला मी सांगून दिलं एवढी बात. नंतर हा जो काही कॅल्शियम कार्बोनेट झाला, कॅल्शियम कार्बोनेट किंवा जे काही याच्यामध्ये आता हे जे नाही हे पेटवण्याचं राहत नाही का, ते पेटवण्याचं असतं, छोटंसं खिशात घालून फिरतात ते बिड्या फुकण्यासाठी, राईट का. तर याच्यामध्ये असणारं इंधन याच्यामध्ये बी कार्बन आहे, पण याच्यात असणारा कार्बन पण कोणत्या स्वरूपामध्ये आहे, तो पण कंपाऊंड स्वरूपामध्ये, राईट. मग जो काही आपला हे आहे खडू जो चॉक आहे, चॉक ज्याला कॅल्शियम कार्बोनेट म्हणत असतो, त्याच्यामध्ये कंबाईन स्वरूपामध्ये आपला कार्बन आहे. इंधनामध्ये कंबाईन स्वरूपामध्ये आपला कार्बन आहे. मेणबत्तीमध्ये आपला कार्बन दिसायला भेटत आहे. नंतर जो खाण्याचा सोडा वगैरे असेल त्याच्यामध्ये सापडतो आहे. नंतर पुढे जर बघायला गेला तर खाण्याचा सोडा आणि हा दुसरा असेल ज्याच्यामध्ये कार्बन असेल तो आला. ठीक आहे. पुढे जर बघायला गेलं तर काय बरं का, पुढचं आहे साखर, नंतर व्हिनेगर, सगळ्यांमध्ये कार्बन दिसायला भेटत असतं, बट इन द फॉर्म ऑफ द व्हॉट, कंपाऊंड. पुढे जर गेला तर काय, आता बघा, सो इनऑर्गॅनिक आता तुम्ही इथं क्लासिफाईड करून टाकले बरं का, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. तर ऑर्गॅनिक कोणते बरं का, आता व्हिनेगर ऑर्गॅनिक, शुगर ऑर्गॅनिक आहे, कॅन्डल पण ऑर्गॅनिक आहे, लिक्विड फ्यूल. ठीक आहे. सो हे जेवढे काही दिसायला भेटतात हे आपल्याला ऑर्गॅनिक दिसायला भेटत असतात. ओके. पण चॉक झाला, बेकिंग सोडा झाला, हे इनऑर्गॅनिक आहे. तर मिनरलपासून भेटणारे जे काही असतात ते आपले इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात आणि प्लांट ॲनिमलपासून भेटणारे जे काही आहेत आपले त्याला आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण म्हणतो. तुम्ही म्हणा आता लिक्विड फ्युल्कस काय बरं का, कारण की ते पण प्लांट आणि ॲनिमलपासून भेटते. त्यानंतर जे काही आहे जीवाश्म फ्यूल जे काही असतो ना आपण त्याला जीवाश्म इंधन म्हणतो, त्याच्यापासून भेटत असतं. त्यामुळे सगळे काय झाले, ऑर्गॅनिक कंपाऊंड झाले. एकूण ऑर्गॅनिक कंपाऊंड किती जर का कोणी प्रश्न विचारला तर तुम्हाला दिसायला भेटेल की मिलियन्स ऑफ द व्हॉट, सो मिलियन्स ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्या पृथ्वीवरती दिसायला भेटत असतात. नंतर पुढे जर गेलात तर काय, सो हाऊ मेनी झालं. नेक्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड ग्रुप्स आता बघा, ऑर्गॅनिक कंपाऊंड जो की आपण जर क्लासिफाईड करायला गेलो तर आपल्याला काय दिसायला भेटत असतं की कार्बन जो की आहे तो फ्री स्टेटमध्ये सापडतो, कंपाऊंड स्टेटमध्ये सापडतो, फ्री स्टेटमध्ये एलिमेंटच्या फॉर्ममध्ये सापडतो, ग्राफाईट, डायमंड जे काही फुलेरिन्स यांच्या फॉर्ममध्ये, कोल याच्या फॉर्ममध्ये लिहून टाकलं. इनऑर्गॅनिकच्या आता ऑर्गॅनिक कंपाऊंड ग्रुप, ऑर्गॅनिक कंपाऊंड जे काही आहेत ना ते ऑर्गॅनिक कंपाऊंडचे आता प्रकार पाडलेत आपण, कोणकोणते, हायड्रोकार्बन, नंतर अल्कोहोल, नंतर अल्डिहाइड, नंतर कार्बोक्झिलिक ॲसिड. सो देअरफॉर आता काय बोलतोय मी की कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये आपला कार्बन कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये सापडतो. कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला हायड्रोकार्बन दिसायला भेटतील, सो हायड्रोकार्बन दिसायला भेटतील, तुम्हाला अल्डिहाइड दिसायला भेटतील, तुम्हाला अल्कोहोल दिसायला भेटतील आणि कार्बोक्झिलिक ॲसिड दिसायला भेटत असतील. ठीक आहे. आणि पुढे जर बघायला गेलं तर काय, सो सिम्पलेस्ट ऑर्गॅनिक हायड्रोकार्बन कोणाला म्हणतो आपण, हायड्रोकार्बन कोणाला म्हणतो ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन जे काही आहे आपल्याला दिसायला भेटतोय, तो ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे त्याला आपण हायड्रोकार्बन म्हणत असतो. मग तुम्हाला जर का विचारलं की हायड्रोकार्बन काय असतं बरं का, तर सांगायचं की हायड्रोकार्बन एक ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. हायड्रोकार्बन हा ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो, राईट का. तो हे लक्षात ठेवा. पुढे
तर मग आता हायड्रोकार्बन तुम्हाला कुठे कुठे सापडतो बरं का. तो हायड्रोकार्बन जे काही आहे आपले जे फ्यूल असतात बसेस आणि ऑटोमधले जेवढे काही फ्यूल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोकार्बन सापडेल. CNG की असते कंप्रेस नॅचरल गॅस, त्याच्यामध्ये सुद्धा हायड्रोकार्बन दिसायला भेटत असतं. कुकिंगचा जो गॅस असतो ज्याचा आपण CH4 मिथेन म्हणत असतो त्याच्यामध्ये सुद्धा काय असते बरं का, जसे की LPG लिक्विड व्हाईट पेट्रोलियम गॅस जो की आहे कुकिंग गॅस और LPG गॅस, तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसायला भेटत असतं, याच्यामध्ये सुद्धा आपला हायड्रोकार्बन असतो. पेट्रोल डिझेल जे याच्यामध्ये सुद्धा काय असतो, हायड्रोकार्बन असतो. तो सांगायचं तात्पर्य काय बरं का, की जो ऑर्गॅनिक कंपाऊंड हायड्रोकार्बनबद्दल आपण बोलत आहोत, जो कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेला आहे, तो बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसायला भेटतो, आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला वापरताना दिसायला भेटत असतो. ओके, सो देअरफॉर आता आपण पूर्ण हे काय बनवले लक्षात घ्यायचं. कार्बन जो आहे तो फ्री स्टेट आणि कंपाऊंड स्टेटमध्ये दिसायला भेटतो. फ्री स्टेटमध्ये इलिमेंटच्या स्वरूपात, कंपाऊंड स्टेटमध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या स्वरूपात दिसायला भेटतो. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये काय काय येतं बरं का, हायड्रोकार्बन येतो, अल्कोहोल येतो, कार्बोक्सिलिक ॲसिड येतो आणि पुढे काय असतो बरं, कार्बोक्सिलिक ॲसिड नंतर जर बघायला गेलं तर अल्डिहाइड. तर अशी 4 आपण हे पाडलेले आहेत. आता बघा स्ट्रक्चर ऑफ द हायड्रोकार्बन. आपल्याला माहिती आहे आता हायड्रोकार्बन कुठे असतो ही बात आपण बघितली. हायड्रोकार्बनमध्ये काय असतं ते आपण बघितलं आणि हायड्रोकार्बनचं स्ट्रक्चर कसं असतं हे बघून घेऊया. तर स्ट्रक्चरबद्दल सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. तर आता काय बरं का, हे ब्लॅक कलरचे काय आहेत, हे ब्लॅक कलरचे जे ते कार्बन आहेत, ठीक आहे. आणि जे व्हाईट कलरचे आहेत ते व्हाईट कलरचे काय आहेत, हायड्रोजन. ओके, तो कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड मला दिसायला भेटतोय. देअरफॉर हे स्ट्रक्चर कशाचे आहे, तुमच्या समोर पडलेले हायड्रोकार्बन. सो तुम्हाला जे दिसायला भेटते हे हायड्रोकार्बनचं स्ट्रक्चर आहे, एवढं लक्षामध्ये ठेवा, ठीक आहे. आता जर बघायला गेलात तर मला काय दिसायला भेटते बरं का, हा कार्बन 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 बॉन्ड दिसायला भेटतो बघा इथं, कार्बन 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 बॉन्ड. मी जर तुम्हाला म्हटलं की तुमच्या नजरेने सांगा की जे दोन ब्लॅक कार्बन दोघं दिसायला भेटतात यांच्यामध्ये किती बॉन्ड दिसायला भेटतात बरं का, सांगा. आता हे तुमच्या नजरेमध्ये किती दिसायला भेटतात बरं का, राईट का. तो इथं जर बघायला गेला तर सिंगल बॉन्ड आहे. तो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो की आहे, हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिसायला भेटतोय. सांगायचं तात्पर्य काय बरं का, की हायड्रोकार्बनमध्ये कार्बन आणि हायड्रोजनची की बॉन्डिंग आहे का, हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बनचा जो की बॉन्ड आहे हायड्रोकार्बनमध्ये, ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे असा कंपाऊंड, हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बनचा बॉन्ड जर का सिंगल असेल तर सिंगल बॉन्ड. आणि आपल्याला माहिती आहे ना कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. तो या ठिकाणी तुम्हाला काय दिसायला भेटते बरं का, तुम्ही म्हणणार सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, बरोबर. पुढे जर बघायला गेला तर दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये काय दिसायला भेटते, कार्बन 4 कार्बन दिसायला भेटतात. सगळ्यांमध्ये बघा 4 कार्बन दिसायला भेटतात. इथं हायड्रोजन किती होते, इथं 3 हायड्रोजन आहेत, इथं 3 हायड्रोजन आहेत. ओके, तो प्रत्येक अशा ठिकाणी मला अशी रचना दिसायला भेटते. इथं जर ऑब्झर्व करायला गेला तर काय दिसायला भेटते बरं का, तो ॲक्च्युली पांढरं जे काय ना इथून याच्यातून पांढरं काहीतरी कमी झालेलं आहे, राईट का. इथून पण पांढरं जे कमी झालं, इकडे पांढरे 3 दिसत आहेत मला आणि इथं पांढरे बघा 2च दिसायला भेटतात. तर झालं काय बरं का, लक्षात घ्या. हे जे काही स्ट्रक्चर दिसायला भेटतात, कार्बनचे ॲटम 4 सेम आहेत पण हायड्रोजनची काहीतरी कमी दिसायला भेटते, सांगायचं तात्पर्य काय आहे की कार्बन आणि कार्बनमध्ये आता हा बॉन्ड कोणता आहे सांगा बरं का रे. कार्बनमध्ये हा कोणता बॉन्ड दिसायला भेटतोय, डबल बॉन्ड आहे. तर कार्बनमध्ये कम से कम ॲटलिस्ट कार्बनमध्ये ॲटलिस्ट एक कार्बनमध्ये ॲटलिस्ट जर का समजा एक जरी डबल बॉन्ड असला तरी आपण त्याचं नाव जी वेगळं देत असतो. आता काय नाव देत असतो आपण ते पुढे जाऊन बघूया. तो याच्यामध्ये सिंगल बॉन्ड दिसायला भेटतोय, याच्यामध्ये डबल बॉन्ड दिसायला भेटतोय. आणि इथं जर बघायला गेलं तर कार्बनमध्ये जर ऑब्झर्व केलं तर कार्बनमध्ये एक कार्बन आणि कार्बनमध्ये आपल्याला ट्रिपल बॉन्ड दिसायला भेटतोय. तो सांगायचं तात्पर्य काय आहे की कार्बनमध्ये किंवा कार्बन इतर याच्यासोबत कार्बन सोबत किंवा कार्बन इतर इलिमेंटच्या ॲटमसोबत जेव्हा कनेक्ट करत असतो तो नेहमी कोव्हॅलेंट बॉन्डचा वापर करत असतो. कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन. एवढी बात तर तुम्हाला कन्फर्म आहे. आता डोळ्यासमोर असणारी इमेजवरून आपण अभ्यास काय करत आहोत की जे इथं मला ना तिघच रचनेमध्ये कार्बन सेम दिसायला भेटतात. पहिल्या डायग्राममध्ये कार्बनची जी काही बॉन्डिंग आहे ती सिंगल बॉन्ड दिसायला भेटते. दुसऱ्या डायग्राममध्ये कम से कम मला एक काय दिसायला भेटते, एक कार्बनमध्ये डबल बॉन्ड दिसायला भेटतोय. आणि या ठिकाणी मला कम से कम एक कार्बनचा ट्रिपल बॉन्ड दिसायला भेटत आहे. एवढी बात मला दिसायला भेटली. आता त्याच्यावरून आपण प्रकार पाडत असतो हायड्रोकार्बनचे. सो देअरफॉर व्हॉट, हायड्रोकार्बन म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे. हायड्रोकार्बनचे आपण प्रकार पाडतो 2, ठीक आहे. तो हायड्रोकार्बनचे आपण प्रकार पाडून टाकतो 2, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि दुसरा काय असतो आपला अनसॅच्युरेटेड. तो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि दुसरा काय असतो अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तर सॅच्युरेशन हायड्रोकार्बन म्हणजे काय बरं का, सॅच्युरेशन हायड्रोकार्बनचा मिनिंग असा होत असतो की कार्बन जो की आहे कार्बनमध्ये असणारे सगळे बॉन्ड, तो कार्बनचे सगळे बॉन्ड जे की आहे ते जर सिंगल बॉन्ड असतील, कार्बनचे सगळे बॉन्ड जर का सिंगल बॉन्ड असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन हायड्रोकार्बन. तर असा हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे, असा हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये हायड्रोजन आणि कार्बन आहे, परंतु कार्बनची जी की बॉन्डिंग आहे, कार्बनची जी की बॉन्डिंग आहे ती बॉन्डिंग कशी आहे, कार्बनची बॉन्डिंग सगळ्या ठिकाणी सगळं कार्बन बॉन्ड जो दिसायला भेटतो तो सिंगल बॉन्ड दिसायला भेटत असतो. त्याला म्हणतो आपण सॅच्युरेशन हायड्रोकार्बन. लक्षात आलं का रे, लक्षात आलं का.
आणि जे सॅच्युरेशन हायड्रोकार्बनपासून जे काही बनतील त्याला आपण अल्केन पण म्हणत असतो, अल्केन. आता अल्केन वगैरे काय पुढे जाऊन आपण बघूया. तो बेसिक लेवलला पहिले सॅच्युरेशन अनसॅच्युरेशन शिकूया, नंतर आपण बोलू ते, ठीक आहे. तर मग आता इथे जाऊ. आता अनसॅच्युरेशन म्हणजे काय बरं का, तर अनसॅच्युरेशनमध्ये आपण जर ऑब्झर्व केलं तर जर समजा असा हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे, कार्बन कार्बनची जी काही बॉन्डिंग आहे ते कार्बन कार्बनचे बॉन्ड आपल्याला दिसायला भेटत आहेत. परंतु जर का कम से कम ॲटलिस्ट वन आपल्याला डबल बॉन्ड दिसला, कम से कम एक जर डबल बॉन्ड दिसला तर आपण त्याला काय म्हणून देत असतो, कम से कम एक डबल बॉन्ड जर दिसला तर त्याला काय म्हणणार आपण, कम से कम एक डबल बॉन्ड, राईट का. जास्तीत जास्त 2-3 डबल बॉन्ड असले तरी चालेल, कम से कम एक डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. लक्षात घ्या, मी नेहमी सांगतो असा हायड्रोकार्बन ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे, कार्बन कार्बनचा बॉन्ड जो काही आहे तो कम से कम कार्बन कार्बनचा जो बॉन्ड आहे तो कम से कम एक असा डबल बॉन्ड असायला पाहिजे किंवा ट्रिपल बॉन्ड असायला पाहिजे. डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड किंवा त्याच्या पुढं. सो डबल बॉन्ड झाला, ट्रिपल बॉन्ड झाला, या दोघांना मिळून जो काही आहे आपला अनसॅच्युरेशन हायड्रोकार्बन म्हणतोय. सो अनसॅच्युरेशन हायड्रोकार्बन म्हणजे असा की कार्बन कार्बनमध्ये जर का समजा डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड जर दिसायला भेटेल, कम से कम एक असो का जास्त किती बी असू द्या, कम से कम एक तरी असायला पाहिजे. तर डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड जर का असतील तर त्याला आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतो. आणि हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जो काही आहे याची रिॲक्टिव्हिटी जी काही आहे आपण त्याची रिॲक्टिव्हिटीबद्दल पण पुढे बोलूया. पहिले मला एक बात सांगा, तुम्हाला मी जी बडबड केली कळाली का. कम से कम ॲटलिस्ट वन मल्टिपल बॉन्ड, काय म्हणायचं, हायड्रोकार्बन इन विच किंवा हायड्रोकार्बन हॅव्हिंग ॲटलिस्ट वन मल्टिपल बॉन्ड, राईट का. कम से कम एक मल्टिपल बॉन्ड असायला पाहिजे, राईट का. तो कम से कम एक मल्टिपल बॉन्ड असायला पाहिजे, त्याला आपण अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणत असतो. कम से कम राईट का. जसं की मग आता इथं काय डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, तो कम से कम ॲटलिस्ट वन मल्टिपल बॉन्ड, तो कम से कम वन मल्टिपल बॉन्ड असायला पाहिजे. आता इथं ॲटलिस्ट वन मल्टिपल बॉन्ड दिसायला भेटतोय, जास्तीत जास्त काही पण असू शकतात, पण ॲटलिस्ट वन मल्टिपल बॉन्ड असायला पाहिजे. मल्टिपल बॉन्डमध्ये डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड येतात, तर तुमच्या डोक्यामध्ये बात शिरली असेल. ओके. आता हा जो काय सिंगलचा कार्बन दिसायला भेटतोय. ओके. तर कार्बन दिसायला भेटतोय. आता तुम्ही जर का ऑब्झर्व केलं काय दिसायला भेटेल आपण बघू आता. ठीक आहे. तो कार्बन इथं चार कार्बन जे काही आहे ते 4 कार्बन किती हायड्रोजनला जोडतायत, जर तुम्हाला मी असं विचारलं तर तुमच्या नजरेसमोर काय दिसायला भेटेल, हे 3, राईट का. हे 3 आहेत, 3 4 आणि इतकी झाले 3 चौक 12 समथिंग काहीतरी आहे. ठीक आहे. तर बघू आता आपण एक गोष्टीला समजून घेऊया. लक्ष द्या सगळ्यांनी. आता सिंगल कार्बन बॉन्डमध्ये जर का सिंगल बॉन्ड असेल सगळीकडे कार्बनमध्ये जर का सिंगल बॉन्ड असेल, कार्बनमध्ये जर का समजा सिंगल बॉन्ड असेल तर याला आपण काय म्हणून घेतो, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन किंवा त्याला काय म्हणतात, अल्केन. लक्षात आलं का रे. तो सॅच्युरेशन हायड्रोकार्बन जो काही आहे त्या सॅच्युरेशन हायड्रोकार्बनला अल्केन पण म्हणत असतात. दरवाजा बंद कर बेटा. त्याला सॅच्युरेशन आवाज कमी कर. सॅच्युरेशन हायड्रोकार्बनला आपण अल्केन पण म्हणत असतो. ओके. सॅच्युरेशन हायड्रोकार्बन इज ऑल्सो कॉल्ड डॉट अल्केन. नेक्स्ट जर बघायला गेलं तर अनसॅच्युरेशन हायड्रोकार्बनमध्ये मल्टिपल बॉन्ड, ॲटलिस्ट वन मल्टिपल बॉन्ड असायला पाहिजे म्हणे. पण डबल बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणावं, तर लक्षात घ्या, जर डबल बॉन्ड असेल तर त्याला म्हणतो आपण अल्कीन. काय म्हणतो त्याला आपण, अल्किन. जर कार्बनमध्ये डबल बॉन्ड जर का असेल, तर तशा हायड्रोकार्बनला आपण अल्किन म्हणत असतो, राईट का. तशा अनसॅच्युरेशन हायड्रोकार्बनला आपण अल्किन म्हणत असतो. मी जर का व्यवस्थित लिहायचा प्रयत्न केला ना तो हायड्रोकार्बन याचं क्लासिफिकेशन दाखवतोय, सॅच्युरेशन, अनसॅच्युरेशन. सॅच्युरेशनमध्ये जे काही आहे सॅच्युरेशनलाच आपण अल्केन म्हणत असतो, राईट. आणि अनसॅच्युरेशनमध्ये 2 असतात. डबल बॉन्ड जर असेल, कार्बन डबल बॉन्ड जर का असेल याला अल्किन म्हणत असतो. कार्बन ट्रिपल बॉन्ड जर का असेल याला आपण अल्काईन म्हणत असतो. काय म्हणतो, अल्काईन. अल्किन, अल्काईन. आलं लक्षामध्ये. अल्केन, अल्किन, अल्काईन. लक्षात आलं का रे. लक्षात आलं काही नावं तुमच्या डोक्यामध्ये शिरली असतील. तर आता आपण एक काम करूया, आपण त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो, कसं दिसायला भेटतो ती बात एक पेज आपण समजून घेऊ. सो इथं बघायला गेलो तर कार्बन ॲटम, हायड्रोजन ॲटम दिसायला भेटतात. हायड्रोजन डबल बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, हे सगळे कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. ओके. सो दिस इज व्हॉट, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. दिस सिंगल बॉन्ड सॅच्युरेशन हायड्रोकार्बन इकडे जे काय आहेत अनसॅच्युरेशन हायड्रोकार्बन. डबल कार्बन असेल तर अल्किन, हे अल्काईन, हे अल्केन, एन इन आईन, राईट. सो अल्केन, अल्किन आणि अल्काईन अशा पण नावं देऊन दिली.
सॅच्युरेशन कंपाऊंड. सो दिस इज व्हॉट सॅच्युरेशन कंपाऊंड. इकडे सॅच्युरेशन हायड्रोकार्बन आहेत आणि इकडे अनसॅच्युरेशन कंपाऊंड किंवा हायड्रोकार्बन आपण म्हणू शकतो. आता लक्षात घ्या रिॲक्टिव्हिटीबद्दल. तो दोघांमध्ये रिॲक्टिव्ह कोण आहे बरं का, दोघांमध्ये रिॲक्टिव्ह विच इज द मोर रिॲक्टिव्ह. दोघांमध्ये मोर रिॲक्टिव्ह कोण असतो. मोर रिॲक्टिव्ह म्हणजे काय, कोण लवकर बॉन्ड तोडून निघून जाईल. तो कोण लवकर बॉन्ड तोडून निघून जाईल बरं का. तर लक्षात ठेवायचं अनसॅच्युरेशन जो की अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन जो की आहे त्याची रिॲक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. तो एक पॉईंट लक्षामध्ये ठेवून घ्यायचा. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची रिॲक्टिव्हिटी जास्त असते. कशी जास्त असते तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला भेटेल ते. आता हा तक्ता शिकलो आपण काय शिकलो असं जर का बोललो तर तुम्हाला हे दिसायला भेटेल. हे शिकलो आपण बघा. तो कार्बन जो की आहे फ्री स्टेटमध्ये इलिमेंटच्या स्वरूपात सापडतो. इलिमेंटमध्ये कोणते रे, डायमंड, ग्राफाईट, फुलेरेन्स आणि कोल. ओके. कार्बन जो काही आहे तो आपल्याला कंपाऊंडच्या स्वरूपात सापडतो. कंपाऊंड दोन प्रकारचे, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये काय काय होते बरं का, इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये अल्कोहोल, अल्डेहाइड, हायड्रोकार्बन, कार्बोक्झिल ॲसिड. बरोबर. आपण हायड्रोकार्बनमध्ये शिरलो. हायड्रोकार्बनमध्ये सॅच्युरेशन हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेशन हायड्रोकार्बन असतो. सॅच्युरेशन हायड्रोकार्बन इज ऑल्सो नोन अल्केन अँड अनसॅच्युरेशन हायड्रोकार्बन इज ऑल्सो इज डबल बॉन्ड असेल तर अल्किन, ट्रिपल असेल तर त्याला आपण अल्केन म्हणतो. पक्का बात तुम्हाला क्लिअर झाली का रे, पक्की झाली का क्लिअर बात. ठीक. आता बघू आपण, आपल्याला फॉर्म्युले वगैरे विचारतील की सांगा बाबा अल्केन कशा पद्धतीने असतो. तर बघा आता अल्केन जो की आहे, अल्केनचा फॉर्म्युला दिला आहे. अल्किनचा फॉर्म्युला आहे, अल्काईनचा फॉर्म्युला क्रमाने तुम्ही लक्षात ठेवायचं. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड. तर क्रमाने लक्षात ठेवता येईल. CnH टॉईस N+2 राईट का. म्हणजे कार्बनचे जर का समजा 2 ॲटम असतील तर हायड्रोजनचे किती ॲटम असतील बरं का. तो कार्बनचे 2 ॲटम असतील तर हायड्रोजनचे बघा हे 2, बेदुने 4 आणि 2 6. तो अशा पद्धतीने दिसायला भेटेल. तो C2H6 आपल्याला हा हायड्रोकार्बन तयार दिसायला भेटेल आणि हा जो काही हायड्रोकार्बन आहे आपला अल्केन आहे. तर तुम्हाला जर का विचारलं की सांगा खालीलपैकी अल्केन कोणता, तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला जे की अशा पद्धतीने काय लक्षात राहायला पाहिजे. तो काय सांगितलं मी, अल्केनचा जनरल फॉर्म्युला असतो CnH टॉईस N+2. लक्षात ठेवा रे, लक्षात ठेवा. ओके. जर कार्बन जर 8 ठेवला तर हायड्रोजन किती येईल, 8 दुने 16, 16 2 किती 18. तो देअरफॉर C8 18 अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटणार. बात लक्षात राहील रे. ठीक. नेक्स्ट अल्किनमध्ये काय बरं का. आता तर तुम्ही असं ओरिजिन कन्सिडर करू शकतात ना, असं ओरिजिन करू शकतात. इकडे समजा +2 आहे, तो +2 इज नथिंग बट दी अल्केन. तर 2 जो काय इथून 2 जर का काढून टाकला तुम्हाला काय दिसायला भेटेल इथं अल्किन राईट. आणि जर का निगेटिव्ह साईडला -2 जर का केलात तर इथं दिसायला भेटेल अल्काईन. मग सोपं झाले हे, ते सोपं झालं राईट की नाही. तर ही गोष्ट आपल्याला सोपं होऊन जाते. मग आता एक एक करून आपण बघूया बरं का. एक्झाम्पल काय काय, अल्केनची एक्झाम्पल काय, अल्किनची एक्झाम्पल काय, अल्काईनची एक्झाम्पल काय, हे बघून घेऊया. अल्केन्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट कन्सिस्ट ऑफ द सिंगल बॉन्डेड कार्बन अँड हायड्रोजन ॲटम. बरोबर. अल्केन हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंडचेच प्रकार पाडलेत ना आपण ते राईट की नाही. सो ऑर्गॅनिक कंपाऊंडचेच प्रकार पाडलेत. ऑर्गॅनिक कंपाऊंडचे प्रकार आपण पाडलेत बरेचसे 4, अल्कोहोल, कार्बोक्झिलिक ॲसिड वगैरे राईट. आणि त्याच्यामध्ये हायड्रोकार्बनमध्ये आपण डिटेलमध्ये गेलो. हायड्रोकार्बनचे 2 प्रकार आपण पाडलेत, हायड्रोकार्बनचा सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड राईट का. तो अल्केन आर ऑर्गॅनिक कंपाऊंड दॅट कन्सिस्ट द सिंगल बॉन्डेड कार्बन अँड द हायड्रोजन ॲटम. फॉर्म्युला ऑफ द अल्केन इज द CnH टॉईस N+2 सब डिवायडेड इंटू 3 ग्रुप राईट का. तो आता हे जे काही आहेत अल्केन्स, सायक्लो अल्केन, सायक्लर बेन्झिल वगैरे तसलं जे असतं ना त्या स्ट्रक्चरमध्ये ब्रांच अल्केन आणि सायक्लो अल्केन. सो चेन अल्केन म्हणजे कोणते, आता मी तुम्हाला असं बोललो ना, जसं की मी समजा असं बोललो C2 आणि H6 ही चेन अल्केन आहे. कसं काय बरं का बघा. C कार्बन यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड दिसायला भेटतोय. तो कार्बन सिंगल बॉन्ड आहे आणि हायड्रोजन बघा बरं का. हायड्रोजन किती हायड्रोजन झाले सांगा, हायड्रोजन आणि हायड्रोजन आलं का राईट का. तर ही एक चेन तयार होईल ना, तर याला म्हणतो आपण चेन अल्केन. तर चेन अल्केनच्या स्वरूपात सापडेल किंवा सायक्लो अल्केन सायक्लिकच्या स्वरूपामध्ये किंवा ब्रांच अल्केन या 3 स्वरूपामध्ये आपल्याला अल्केन दिसायला भेटत असतो. तो अल्केन आपल्याला ब्रांच अल्केनच्या स्वरूपात दिसायला भेटेल, आपल्याला सायक्लो अल्केनच्या स्वरूपात दिसायला भेटेल आणि ब्रांच अल्केनच्या स्वरूपात दिसायला भेटणार. ठीक आहे. मग आता आपल्याकडे वेगवेगळे फॉर्म्युला आहेत. तो बघू बरं का. अल्केन कोणकोणते लक्षात ठेवायचे, तुम्हाला एवढे अल्केन लक्षात ठेवायचे बरं का. बघ लक्षात घ्या. एक कार्बन जर असेल, चला एक कार्बन जर का असेल तर किती हायड्रोजन असतील रे अल्केनमध्ये. जर एक कार्बन असेल तर एक कार्बन जर असेल तर हायड्रोजन टॉईस N+2. तो एक किती असतील 4. सो देअरफॉर CH4. आणि सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की हा CH4 ज्याला आपण मिथेन म्हणत असतो तो CH4 याचं स्ट्रक्चर जर काढायला गेलं तर कसं येईल CH4. दिस इज सायक्लो दिस इज आपलं चेन अल्केन. हे चेन अल्केन आहे. ओके. हे सगळ्यांना माहिती आहे. आता मिथेन नंतर येतो आपला इथेन. सो इथेन प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. हे सोपे आहेत. डिकेनपर्यंत कोणीही लक्षात घेऊन घेईल. बघा आता. सो मिथेनचा फॉर्म्युला काय आहे CH4. CH4 हा पहिला अल्केन झाला. दुसरा अल्केन आहे आपला इथेनचा काय असं C2H6. सो C2H6 मग त्याची चेन जर बनवायला गेला तर चेन तर बनवून दाखवली तुम्हाला. चेन पण बनवून दाखवली. आता डायग्राम छोटी झाली. इथं प्रोपेन
प्रोपेन. ठीक आहे. तो आता प्रोपेनबद्दल काय असते बरं का, तर प्रोपेनबद्दल जर बघायला गेलं तर C3H6 तुम्हाला जनरल फॉर्म्युला काढता येईल ना. ब्युटेन म्हणजे 4 पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. लक्षात राहील का रे? जर तुम्हाला म्हणलं मी सांगा रे डिकेनचा फॉर्म्युला, तर डिकेन म्हणजे काय, C10 आणि 10 दुने 20 आणि 2 12 22 राईट का, तो H22 अशा पद्धतीने काढता येईल. आणि चेन बघा अशी चेन बनवता येईल. चेन पण सिंपल आहे बनवणं. ठीक आहे. तर तुम्हालाही बनवता येईल. तुम्हाला हे सगळं बनवता येईल का सांगा बरं का, लक्षात ठेवता येईल का. अल्केन हे सगळं अल्केन सांगतो मी राईट. तो मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन खालचं सगळं तुम्हाला जमून जाणार आहे. ओके. फक्त 3 लक्षात ठेवा. मिथेन, इथेन, ब्युटेनपर्यंत. पेंटेन, हेक्झेन वगैरे सगळे येऊन जाईल. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन. ओके. तर अल्केनबद्दल तुम्हाला काही माहिती भेटली, थोडीफार माहिती भेटली असणार. ठीक आहे. सो सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये आपला अल्किन येतो, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये अल्किन आणि अल्काइन येतो. अल्किनचा फॉर्म्युला पण माहीत पडला, अल्काइनचा फॉर्म्युला पण माहीत पडलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊ. आता अल्किनची एक्झाम्पल म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तो कार्बन कार्बन डबल बॉन्डवाला जो की अल्किन आहे त्याची फॉर्म्युले लक्षात घेऊया. कोणकोणते फॉर्म्युले आहेत, इथिन आहे, प्रोपिन आहे, ब्युटीन आहे, सेमच आहे. तुम्ही जर तिकडे गेलात तर काय होतं बरं का, CH4ला आपल्या इथं आता मी तर तुम्हाला बोललो की कार्बन ॲटम एक आणि हायड्रोजन किती असेल बरं का त्यावेळेस अल्किनमध्ये. जर कार्बन जर का 1 असेल तर हायड्रोजन किती असेल, तुम्ही म्हणाल हायड्रोजन 2 असेल. CH2. आता CH2ला काय म्हणतात आपल्याला काही माहीत नाही गड्या, आपण सध्या त्याला राहू देऊ. पण पुढचा असतो आपला इकडं C2H6ला आपण काय म्हणतो, इथेन. इकडे मी त्याला इथेन म्हणतो. परंतु जर का समजा मी कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर बनवायचा प्रयत्न केला तर इकडे काय म्हणणार मी, C2H4 याला काय म्हणतो आपण, इथिन. फक्त काय करायचं, ई लावायचं फक्त, इथिन. ओके. नंतर पुढे ज्याला आपण इकडे प्रोपेन म्हणत आहोत सिंगल बॉन्डमध्ये, C3H8 याला काय म्हणतो आपण, प्रोपेन म्हणतो. आणि इकडे आपण काय म्हणतो, इकडे तो C3H6 याला काय म्हणतो आपण, प्रोपिन. इन लावून द्यायचं, प्रोपिन. ज्याला आपण तिकडे ब्युटेन म्हणतो, ज्याला आपण इकडे ब्युटीन म्हणतो. लक्षात राहील का रे? ठीक. चला पुढे जाऊ. आता आपल्याला अल्काइन बघायचं आहे. अल्काइन म्हणजे काय बरं का, तो अल्काइनमध्ये काय दिसायला भेटणार आहे आपल्याला, तो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. अल्काइनमध्ये काय असणार आहे, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आपल्याला दिसायला भेटणार आहेत. पहिले आपण बघितलं कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन जेवढे काही बॉन्ड असतील त्या ठिकाणी सगळे बॉन्ड आपल्याला सिंगल बॉन्ड दिसायला भेटत असतात. तो झाला आपला कोणता, तो झाला अल्केन. राईट. कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे अल्केन आणि अल्केन लक्षात ठेवायला सोपे जातात. आता पुढे गेलो आपण अल्काइनकडे. तो अल्काइनकडे जाऊ. आता अल्काइनकडे काय आहे, अल्काइनकडे पण सोपं आहे. आता अल्काइनकडे पण सोपं आहे बरं का. तो अल्काइनकडे पण सोपं कसं आहे, सिंपल आहे. फक्त तुम्हाला वाय एन ई लावायचं शेवटी. ठीक आहे. तर बघा बरं का, जसं की काय बरं का, याचा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला मी, CnH2n-2 बरोबर. अशा पद्धतीने. मग जर समजा कार्बन जर का 2 असेल तर बेदुने 4 म्हणून 2 गेले अशा पद्धतीने. राईट का. तो हे असं दिसायला भेटेल, हे काढता येईल तुम्हाला. मग इथेनच्या पुढचा इथाईन. हा इथाईन झाला, हा प्रोपाईन झाला, हा ब्युटाईन झाला. याला आपण IUPAC नेम जे काय IUPAC नॉमेनक्लेचर जेव्हा बघू ना तेव्हा तुम्हाला ते 1 वगैरे कसं आला ते बघू आपण. सो ब्युटाईन झाला, नंतर हा पेंटाईन झाला. मग तुम्हाला लक्षात राहील या सगळ्या गोष्टी. हेक्झाईन, राईट का, हेक्झाईन झाला, नंतर हेप्टाईन झाला, ऑक्टाईन झाला, नोनेन झाला, डिकेन झाला. तुम्हाला सगळे 10 पर्यंत अल्किन, अल्काईन 10 पर्यंत लक्षात ठेवता येतील का. जर परीक्षेमध्ये आलं तर विचारलं तर लक्षात राहील ना. पक्क डोक्यामध्ये घालून घ्या बरं का. ठीक आहे. इथपर्यंत आलो. पुढे जाऊया. आता पुढे काय बात केलेली आहे, सो कोव्हॅलेंट बॉन्डची प्रॉपर्टी दिली. आता बघा, सो प्रॉपर्टी ऑफ द कोव्हॅलेंट कंपाऊंड हॅव लो मेल्टिंग पॉईंट. आता अगोदर मी काय बोललो होतो, कोव्हॅलेंट कार्बन बॉन्ड बोललो होतो मी तुम्हाला. कोव्हॅलेंट कार्बन बॉन्ड जो की तो मजबूत असतो कार्बन बॉन्ड. पण प्रत्येक वेळेस काय कार्बनच बॉन्ड असणार आहे का, कार्बन हायड्रोजन बॉन्ड सुद्धा कोव्हॅलेंट बॉन्ड असणार आहे. सो जनरली आपण काय बोलतोय की कोव्हॅलेंट बॉन्ड जो की ना, जनरली कोव्हॅलेंट बॉन्ड हा याची मेल्टिंग पॉईंट आपल्याला मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कमी असते. पण आयनिक बॉन्डची प्रॉपर्टी काय आहे, आयनिक बॉन्डची प्रॉपर्टी काय, हाय मेल्टिंग पॉईंट अँड हाय बॉइलिंग पॉईंट. हाय मेल्टिंग पॉईंट अँड हाय बॉइलिंग पॉईंट. आयनिक बॉन्ड कोणाला म्हणतात आणि कोव्हॅलेंट बॉन्ड कोणाला म्हणतात, पटकन एका शब्दामध्ये उत्तर सांगून मोकळे व्हा. आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड कोणाला म्हणतो. आयनिक बॉन्ड म्हणजे एक्सचेंज ऑफ आयन्स आणि कोव्हॅलेंट म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. शेअरिंग ऑफ व्हॉट, इलेक्ट्रॉन्स. पुढे जाऊ. जनरली दे आर इनसॉल्युबल इन वॉटर. कोव्हॅलेंट बॉन्ड जी की आहे ते कोव्हॅलेंट बॉन्ड याच्यामध्ये मिसळत नाही. आपण तिकडे आयनिक कंपाऊंडमध्ये काय प्रॉपर्टी बघितली होती, आयनिक कंपाऊंड जी की आहे ते पाण्यामध्ये सोल्युबल असतात. पण आयनिक कंपाऊंड हे सोल्युबल नसतात. कशामध्ये सांगा, आयनिक कंपाऊंड हे कशामध्ये सोल्युबल नसतात.
पेट्रोल केरोसिन वगैरे आठवते का? आयनिक कंपाऊंड जो काय आहे तो पेट्रोल आणि केरोसिनमध्ये सोल्युबल नसतो, तो पाण्यामध्ये सोल्युबल असतो आयनिक कंपाऊंड. पण इकडे इथं जो काही बघायला गेला तो कोव्हॅलेंट बॉन्ड वगैरे बनलेला जो की कोव्हॅलेंट कंपाऊंड असेल तो जनरली दे आर इनसॉल्युबल इन वॉटर अँड सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होत असतात राईट, परंतु वॉटरमध्ये डिझॉल्व होत नाही. दे आर पुअर कंडक्टर ऑफ द हीट अँड द इलेक्ट्रिसिटी. तिकडे काय बघितलं होतं रे, तो कोव्हॅलेंट बॉन्ड जो कोव्हॅलेंट बॉन्डने तयार झालेले जेवढे काही कोव्हॅलेंट कंपाऊंड आहेत ते कोव्हॅलेंट कंपाऊंड गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी दिसायला भेटत असतात. परंतु तिकडे जर तुम्ही गेलात कुठे आयनिक कंपाऊंडकडे, आयनिक कंपाऊंडमध्ये काय बोललो होतो बरं का आपण, सॉलिड स्टेटमध्ये असणारा आयनिक कंपाऊंड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो. बरोबर आहे का, सांगा बरं का? नाही, ते मोल्टेनमध्ये पाहिजे. तर मोल्टेनमध्ये असणारा जो काही आयनिक कंपाऊंड आहे तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतो. ही बात अगोदर आपण डिस्कस केलेली आहे. मग आता आयनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्ट्या आणि कोव्हॅलेंट बॉन्डच्या प्रॉपर्ट्या तुम्हाला परीक्षेमध्ये आल्यानंतर तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे. मी पुन्हा रिपीट करून सांगून देतो की कोव्हॅलेंट बॉन्ड जो काही आहे, कोव्हॅलेंट बॉन्डने तयार झालेला जो काही आपला कंपाऊंड आहे त्याचं मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कमी असतं राईट. नंतर ते काही जनरली जे काही आहेत कोव्हॅलेंट बॉन्डने तयार झालेला कंपाऊंड आहे इनसॉल्युबल इन वॉटर असतो, बट सॉल्युबल इन द ऑर्गॅनिक सॉल्वंट असतो आणि गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी दिसायला भेटते. नेक्स्ट सॅच्युरेशन हायड्रोकार्बन. आणि हे तुम्हाला सॅच्युरेशन हायड्रोकार्बन म्हणजे काय, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणजे सॅच्युरेशन हायड्रोकार्बन. कार्बन ॲटलिस्ट वन इज अ मल्टिपल बॉन्ड. कम से कम एक काय पाहिजे, मल्टिपल बॉन्ड असायला पाहिजे राईट. तो ही आपण बात बघितलेली आहे. तो प्रोपीन इथेन प्रोपाईन वगैरे सगळं तुम्हाला लक्षात आहे. इथपर्यंत लक्षात आलं का रे? तो एक जनरल सांगितलं मी तुम्हाला, जनरल हायड्रोकार्बनबद्दल सांगितलं राईट. तो जनरल हायड्रोकार्बनबद्दल म्हणजे आपण इंट्रोडक्शन ऑफ हायड्रोकार्बन असं म्हणू शकतो त्याला. बट हे इंट्रोडक्शन ऑफ हायड्रोकार्बनवरतीच क्वेश्चन विचारले सगळे, याच्या खोलमध्ये जास्त काही क्वेश्चन विचारले पण नाही. तुम्हाला अंदाज येऊन जाईल की क्वेश्चन काय विचारले. ठीक आहे, पण तरी पण मी ट्राय करेल पूर्ण खोलमध्ये घुसायचा तरी. ठीक, पुढे तो बरं. आता कार्बन डायऑक्साईड. आता कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन आपल्याला अभ्यास करायचा डिटेलमध्ये. कार्बन डायऑक्साईड आणि मिथेनचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून घ्या. 8वीचं जे काही पुस्तक आहे त्याच्यामधलं सगळं आपलं कव्हर होऊन जाणार आहे. ठीक आहे, आता कार्बन डायऑक्साईडबद्दल बघूया. कार्बन डायऑक्साईड काय असतो बरं का, तो कार्बन डायऑक्साईड जो काही आता तुमच्यासमोर बरं झाडं जे काही आहे, झाडं बराचसा कार्बन डायऑक्साईड जे काही आहे हवेमध्ये सोडत असतात. पण तो कार्बन डायऑक्साईड आपल्याला दिसायला रात्री तो कार्बन डायऑक्साईड सोडतात, दिवसा काय करत असतात, ऑक्सिजन सोडतात राईट की नाही. तर मग आता तो कार्बन डायऑक्साईड आपल्याला रात्री सोडतात, मग आपल्याला थोडी दिसतो तो, बरोबर की नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे की कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कलरलेस असतो आणि ऑर्डरलेस पण असतो राईट. सो कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कलरलेस आहे, तो ऑर्डरलेस आहे राईट, आणि नॉन पॉयझनस पण आहे. नॉन पॉयझन म्हणजे काय बरं का, कार्बन डायऑक्साईड जो की तो पॉयझनस नसतो. मग तुम्ही म्हणणार पॉयझनस नसतो मग कार्बन डायऑक्साईडला आपण पोल्युटंट का मानलेलं आहे. लक्षात घ्यायचं, जर का कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त जर का झालं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त जर का झालं तर कार्बन डायऑक्साईड आपल्याला हानिकारक आहे. पण जनरली आपण बोलतो की कार्बन डायऑक्साईड हा नॉन पॉयझनस आहे. कार्बन डायऑक्साईड हा नॉन पॉयझनस आहे. सो कार्बन डायऑक्साईड हा कलरलेस आणि ऑर्डरलेस आहे. पण मी आता कार्बन डायऑक्साईड टॉपिक शिकवतो बरं का. सो कार्बन डायऑक्साईडचं फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी आपण बघत आहोत. कार्बन डायऑक्साईडची फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आता पहिला पॉईंट उचलला आहे की कार्बन डायऑक्साईड इज अ कलरलेस अँड द ऑर्डरलेस. तो कार्बन डायऑक्साईडच्या फिजिकल प्रॉपर्टीमधली पहिली प्रॉपर्टी तुमच्या लक्षामध्ये आली असेल. आली का रे, लक्षात आली का? चला पुढे. नेक्स्ट आता पुढे जर बघायला गेला तर दुसरी. सो इट इज अ हेवियर. लक्षात ठेवायचं, हवेमध्ये असणारे जेवढे काही गॅसेस आहेत, नायट्रोजन, ऑक्सिजन वगैरे, कार्बन डायऑक्साईड एक गॅस आहे ना. तो कार्बन डायऑक्साईड जो की आहे एक एअरचा हिस्सा आहे, पण याची डेन्सिटी ना जरा जास्त असते. तो कार्बन डायऑक्साईडची डेन्सिटी आपल्याला जास्त दिसायला भेटत असते. सो इट इज अ हेवियर दॅन द एअर. हवेपेक्षा कार्बन डायऑक्साईड जो काही ना तो जड असतो. बिकॉज ऑफ दिस प्रॉपर्टी इट कॅन बी पोअर्ड फ्रॉम वन व्हेसल इन टू द अदर व्हेसल. बघ लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड जो ना एका व्हेसलमधून दुसऱ्या व्हेसलमध्ये टाकता येत असतो. का? कारण की त्याची एक प्रॉपर्टी आहे ती म्हणजे डेन्सिटी. हवेमध्ये सगळ्यात जड जे हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड जर बघायला गेला तो हेवियर आहे. ते हेवियर असल्या कारणाने एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड टाकला जात असतो. पुढे इन द केव, द डीप वेल अँड द माइन कार्बन डायऑक्साईड कंटेन इज अ ग्रेटर ड्यू टू दी डेन्सिटी. एक मिनटं. ठीक आहे, बघा आता. तर कार्बन डायऑक्साईड हेविएस्ट असल्या कारणाने जो काही आहे एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये पोअर करता येत असतो. कार्बन डायऑक्साईड जो काही जास्त करून कुठे सापडतो, इन द केव, डीप वेल, माइन, कार्बन डायऑक्साईड कंटेन इज अ ग्रेटर ड्यू टू द डेन्सिटी जास्त असल्या कारणाने गुप्यामध्ये, विहिरीमध्ये आणि खाणीमध्ये जो की ना कार्बन डायऑक्साईड जास्त दिसायला भेटत असतो राईट. तर विहिरीच्या बॉटमला जर का गेला तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, त्यामुळे श्वसनाला त्रास होत असतो. गुप्यामध्ये म्हणा, विहिरीमध्ये म्हणा, एखाद्या खाणीमध्ये म्हणा, कार्बन डायऑक्साईड प्रमाण जास्त असतं ड्यू टू देअर हाय डेन्सिटी. ओके, तो यात फिजिकल प्रॉपर्ट्या, दोन फिजिकल प्रॉपर्ट्या तुमच्या लक्षात आल्या असतील. पुढे जर गेलात तर अजून काय,
इट डिझॉल्व इन द वॉटर. तो कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये डिझॉल्व होत असतो. त्यामुळे तुम्हाला आठवत असेल काय बरं का, त्या पेप्सीच्या ज्या बाटल्या असतात त्याच्या खोलल्यानंतर ते ना त्याच्यामधून असं फेस टाईप बाहेर निघत असतो राईट का, तो कार्बन डायऑक्साईड असतो. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड टाकलेला असतो ओके का. तो इट डिझॉल्व इन वॉटर, तो पाण्यामध्ये डिझॉल्व होत असतो. वेन सोडा बॉटल इज ओपन द बबल ॲपियर विच इज कार्बन डायऑक्साईड. तर जे बबल वगैरे दिसायला भेटतात ना जेव्हा तुम्ही ती बॉटलला ओपन करतात तर बबल वगैरे येतात असतात त्या बाटलीच्या आतमध्ये तुम्हाला बबल दिसायला भेटतील. तर ते काय असतात, ते आपले कार्बन डायऑक्साईडचे बबल असतात ओके. सो इट डिझॉल्व इन द वॉटर वेन द सोडा बॉटल when the soda bottle is open the bubble appear which is carbon dioxide. ओके का रे, 3 पॉईंट ओके का रे. कलरलेस, ऑर्डरलेस, नॉन पॉइझनस, हाय डेन्सिटी इन द एअर, देअरफॉर एका भांड्यामधून दुसऱ्या भांड्यामध्ये पोर करू शकतो. आणि कुठे आढळते एवढी बात तुमच्या लक्षामध्ये आली. पुढे जर बघायला गेलात तर काय बरं का, तर पुढचा पॉईंट जो आहे आपला फिजिकल प्रॉपर्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे काही सोडा बॉटल वगैरे असतात त्या सोडा बॉटलमध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. याचा मिनिंग काय होतं आहे की कार्बन डायऑक्साईड इज अ डिझॉल्व इन द कार्बन डायऑक्साईड, आपण जो काही आहे तो पाण्यामध्ये डिझॉल्व करू शकतो. पुढे आता हे वाली केमिकल प्रॉपर्टी. तो आता हे झाले फिजिकल प्रॉपर्टी. तो फिजिकल प्रॉपर्टी तुमच्या लक्षात आले का रे, अजून डिटेलमध्ये बघून घेऊ. तर तिथे मी कागदावरती लिहिले फिजिकल प्रॉपर्टी काही, ठीक आहे. फिजिकल प्रॉपर्टी तो कलरलेस, ऑर्डरलेस, टेस्टलेस, नॉन पॉइझनस, ठीक आहे, नॉन पॉइझनस, नंतर नॉन पॉइझनस वगैरे. बघा, अ पर्सन मे बी डाय इन द कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअर, इट इज नॉट सपोर्टिंग रिस्पायरेशन राईट का. तो आता कार्बन डायऑक्साईड नॉन पॉइझनस आहे. तुम्ही म्हणणार पॉइझनस का नाही बरं का, तो पॉइझनस आणि मिनिंग जरा वेगळा होत असतो. तो ॲक्च्युली आपण जेव्हा त्याला घेणार, आपण जेव्हा जास्त करून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण याच्यात घेणार तेव्हा अजून आपल्याला त्याला त्रास दिसायला भेटेल. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडला आपण नॉन पॉइझनस म्हटलेलं आहोत. सॉल्युबिलिटी, इट सोल्युबल इन द वॉटर, 1.5 टाइम्स हेवियर दॅन द एअरपेक्षा 1.5 पट जो काही जास्त आहे, हाय डेन्सिटी दिसायला भेटत असते. लिक्विफिकेशन, सो कूलिंग ॲट अ -78 डिग्री सेल्सिअस टू फॉर्म द ड्राय आईस. तर लक्षात घ्या, 78 डिग्री सेल्सिअसला जर का तुम्ही त्याला मागे टेम्परेचर जर हे केलं तर त्याचा ड्राय आईस तयार होत असतो. सॉलिड कार्बन डायऑक्साईड म्हणतो त्याला आपण. ड्राय आईस किंवा सॉलिड काय म्हणतो आपण त्याला, सॉलिड कार्बन डायऑक्साईड. या सॉलिड कार्बन डायऑक्साईडचा वापर जे काही रिफ्रिजरंट म्हणून करत असतात. रिफ्रिजरंट म्हणून काय बरं का, समजा एखादा पदार्थ जो आहे ना मला समजा बर्फ, आज सगळ्यांना माहिती बर्फ, तो बर्फ काय काम करत असतो, एक रिफ्रिजरंटचं काम करतो ना, थंड ठेवायचं काम करत असतो ना. तो बर्फ ज्याप्रमाणे थंड ठेवायचं काम करत असतो ना, त्याप्रमाणे सॉलिड कार्बन डायऑक्साईड -78 डिग्री सेल्सिअसला आणलेला जो सॉलिड कार्बन डायऑक्साईड आहे, ज्याला ड्राय आईस म्हणत आहोत आपण, तो ड्राय आईसचा वापर रिफ्रिजरंट म्हणून पण केला जातो. थंड वातावरण थंड ठेवण्यासाठी केला जात असतो. पिक्चर टाकायची की असताना सिनेमा हॉल वगैरे त्याच्यामध्ये की थंड वगैरे वातावरण असताना त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, जो सॉलिड कार्बन डायऑक्साईड आहे त्याचा वापर सुद्धा केलेला असतो. ठीक आहे, इथपर्यंत. आता आपण केमिकल प्रॉपर्टी बघूया. सो केमिकल प्रॉपर्टी ऑफ द कार्बन डायऑक्साईड आपल्याला बघायचं आहे. ओके, हां, तर केमिकल प्रॉपर्टी, पहिली केमिकल प्रॉपर्टी काय, कार्बन डायऑक्साईड इज सोल्युबल इन वॉटर. बरोबर, तर कार्बन डायऑक्साईड पाण्यासोबत सोल्युबल आहे. त्यामुळे काय, तर देवाघरचं पाणी जेव्हा पृथ्वीवरती येत असतं तर पाण्याचं जे की रिॲक्शन आहे कार्बन डायऑक्साईड सोबत होऊन जात असते आणि कार्बोनिक ॲसिड तयार होऊन असते. याला म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण ॲसिड रेन. त्याला ॲसिड रेन आपल्याला माहिती आहे ना. ॲसिड रेनमध्ये काय काय असतं, नायट्रोजन ऑक्साईड असतो राईट का, नंतर सल्फर ऑक्साईड असतो आणि कार्बन डायऑक्साईड पण असतो. नायट्रोजन ऑक्साईड जो काही आहे तो पाण्यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये ॲक्च्युली घातक आहे बुवा हे दाखवण्यासाठी नायट्रोजन ऑक्साईडचा आपण वापर करत असतो. बरोबर, तो ऑप्शन काय येत आहे त्याच्यावरून तुम्हाला उत्तर सिलेक्ट करायचं असतं. जर तुम्हाला असं म्हटलं असतं त्यांनी की खालीलपैकी कोणते गॅसेस जे काही आहे ते आपल्या जो काही ॲसिड रेन आहे त्याच्यामध्ये दिसायला भेटत असतात, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड, A, B, C असं जर का असेल तर तिघं उत्तर तुम्हाला द्यावे लागतील. पण जर का नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड जर दिलं असेल तर त्याला तुम्हाला त्यावरती टिक करावं लागेल राईट का, तो मॅक्झिमवरती टिक करावं लागणार. तर पुढे बघा, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरची रिॲक्शन झाली तर कार्बोनिक ॲसिड तयार होत असतो राईट. आणि दिस कार्बोनिक ॲसिड म्हणजे काय, तर कार्बोनिक ॲसिड म्हणजे ॲसिड रेन आपण त्याला म्हणत असतो. कार्बन डायऑक्साईड इज नॉन कंबस्टिबल. तो कार्बन डायऑक्साईड जो काही आहे तो नॉन कंबस्टिबल आहे अँड नॉन सपोर्टेड जो कंबस्टिबल. म्हणजे काय, कार्बन डायऑक्साईड जो काही आहे तो जळत पण नाही आणि जळण्यास मदत पण करत नाही. मग जळणारा आणि जळण्यास मदत करणारा कोण असतो रे, जळण्यास मदत करणारा कोण असतो ते सांगा. ऑक्सिजन जळण्यास मदत करत असतो. कार्बन डायऑक्साईड जळण्यास मदत करत नाही. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडला वापरतात कुठे, कुठे वापरतात रे, एक्सटिंग्विशर. तो एक्सटिंग्विशरमध्ये आपण कार्बन डायऑक्साईड का वापरत असतो, कारण की ते जळण्यास मदत करत पण नाही आणि जळू बी देत नाही, जळत पण नाही. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचा आपण वापर करत असतो. ठीक आहे, पुढे काय बरं का, सो बट वेन, आता बघा कार्बन डायऑक्साईड जो काही आहे तो जळत नाही आणि जळूही देत नाही. बरोबर, परंतु एक गोष्ट आपल्याला इथं दिसायला भेटते केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय बरं का, बट वेन द बर्निंग पीस ऑफ द सोडियम, जर का समजा एखादा
पेटलेला सोडियम वातावरणामध्ये सोडियमला काढल्यानंतर तो पेटायला लागून जातो बरोबर राईट. सो समजा पेटणारा जो की सोडियम आहे, सोडियम किंवा मॅग्नेशियम किंवा पोटॅशियम आर इंट्रोड्युसिंग इन द जार कंटेनिंग कार्बन डायऑक्साईड. एखाद्या भांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड समजा राईट, आणि एक जळणारा सोडियम जर का याच्यामध्ये टाकून दिला तर काय घडतंय राईट. सो वेन ब्लॅक स्पॉट अँड व्हाईट पावडर विच इज कार्बन डायऑक्साईड विच इज कार्बन अँड ऑक्साईड ऑफ द मेटल रिस्पेक्टिव्ह. लक्षात घ्या काय म्हणतात बरं का, कार्बन डायऑक्साईड जळतही नाही आणि जळण्यास मदतही करत नाही, परंतु सोडियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम या जाळून जर का समजा एखाद्या भांड्यामध्ये, ज्या भांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये जर का आपण टाकून दिलं तर त्या आतमध्ये टाकल्यानंतर एक रिॲक्शन घडते. या भांड्यावरती ब्लॅक स्पॉट येऊन जातात बघा, त्या भांड्यावरती ब्लॅक स्पॉट येऊन जात असतात. ठीक आहे, तो भांड्यावरती ब्लॅक स्पॉट येऊन जातात आणि बॉटमला जे ना व्हाईट पावडर तयार होताना दिसायला भेटत असते. सो देअर फॉर व्हॉट, तो जे की ब्लॅक स्पॉट आहे तो कार्बन असतो राईट का, आणि जे काही जी पावडर आहे खाली, ही पावडर काय असते, ही पावडर त्या मेटलची ऑक्साईड असते. सो मेटल ऑक्साईड जे आहे तो खाली बसताना दिसायला भेटत असतो आणि तो ब्लॅक स्पॉट जो काही आहे तो कार्बन आपल्याला त्या भांड्यावरती दिसायला भेटतो. तर मग एक काचेचं एक भांडं आहे ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आपण अगोदर ठेवलेला होता. आता पेटता सोडियम मॅग्नेशियम किंवा पोटॅशियम आपण आणून त्याच्यामध्ये टाकला समजा, एकतर सोडियम एकतर पोटॅशियम एकतर आपण काय आता तर एकतर सोडियम मॅग्नेशियम, तो पेटता हे जे काही आपण त्याच्यामध्ये आणलं, तो पेटणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणल्यानंतर काय झालं बरं का रे, रिॲक्शन झाली आतमध्ये आणि कार्बन जे आहे ते काचेवरती बसून गेलं आणि मेटलचा जो काही ऑक्साईड आहे तो बॉटमला पांढरी पावडर त्याची खाली तयार झालेली आहे. ओके, तो ही केमिकल प्रॉपर्टी बघत आपण कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन दिली आहे बघा. सो बर्निंग मॅग्नेशियम जर कार्बन डायऑक्साईड बरोबर याला तर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होईल आणि कार्बन आपल्याला तयार होताना दिसायला भेटणार किंवा सोडियम. ओके, रिॲक्शनची बात आपण करून टाकतो याच्यामध्ये पुढे. हां, आता इथं बघू अजून आता पुस्तकामधली माहिती काय काय लक्षात घ्या. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कार्बन डायऑक्साईड बरोबर, तो CO2 आहे. मॉलिक्युलर मास किती आहे, तो मॉलिक्युलर मास आपल्याला काढता येईल बरं का. कार्बनचं मास असतं 12 आणि ऑक्सिजनचं किती असतं 16 सोडून 32 राईट. दोघांची बेरीज केली तर 44. मग आपल्याला दिसायला भेटेल की कार्बन डायऑक्साईड जे काय आहे त्याचं मॉलिक्युलर मास 44 असतं. कार्बन डायऑक्साईडचा जो मेल्टिंग पॉईंट आहे, तो मेल्टिंग पॉईंट किती असतो -56.6 डिग्री सेल्सिअस. सो -56.6 डिग्री सेल्सिअस जो काही आहे तो काय त्याचा मेल्टिंग पॉईंट दिसायला भेटत असतो कार्बन डायऑक्साईडचा. पुढे जाऊया. पुढे काय म्हणले, आकरन्स कार्बन डायऑक्साईड आकर इन द एअर फ्री स्टेट टू एक्सटेंड. तो लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड जो काय आहे तो फ्री स्टेटमध्येही आढळतो आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कंबाईन स्टेटमध्ये पण आढळतो. तर वातावरणामध्ये आपल्याला कार्बन डायऑक्साईड दिसायला भेटत असतो बरं का. सो कार्बन डायऑक्साईड आकर इन द एअर कार्बन डायऑक्साईड जो काय आहे, कार्बन डायऑक्साईड आकर इन द एअर इन द फ्री स्टेट टू एक्सटेंड अबाउट द 0.03%. तर कार्बन डायऑक्साईड जे काय आहे ते फ्री स्टेटमध्ये, वातावरणामध्ये फ्री स्टेटमध्ये सापडतो आपल्याला 0.03% राईट का. हे कार्बनचं पर्सेंटेज पण बोललो तरी आपण, आठवतं का, तो कार्बनचं पर्सेंटेज. मग कार्बन डायऑक्साईड आला का, कार्बन आलं काय, वातावरणामध्ये किती 0.03% असतं. ही व्हॅल्यू तुमच्या डोक्यामध्ये पार करून घ्या. पण अर्थक्रस्ट जर का शब्द असेल अर्थक्रस्ट तर तुमचं उत्तर काय असणार आहे 0.27%. ओके, पुढे जाऊ. पुढे काय, सो एक्सहॅल एअर कंटेन अबाउट 4% ऑफ द कार्बन डायऑक्साईड. लक्षात घ्या रे, याचा मिनिंग काय होतं बरं का. आपण आपल्या नाकावाटे जी हवा बाहेर फेकत असतो, त्याच्यामध्ये 4% कार्बन डायऑक्साईड असतं. त्याच्यामध्ये 4% कार्बन डायऑक्साईड असतं. सांगायचं काय बरं का, तर लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड जो आहे तो फ्री स्टेटमध्येही आढळतो आणि कंबाईन स्टेटमध्ये आढळतो. पहिले फ्री स्टेटची बात करून टाकूया. तर वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड जो काय आहे, टोटल कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये बघितला कार्बन डायऑक्साईड तर 0.03% आपल्याला कार्बन डायऑक्साईड दिसायला भेटत असतो. हा कार्बन डायऑक्साईड जो आहे आपल्या शोषणाद्वारे बाहेरही टाकला जात असतो. तो शोषणाद्वारे जो की बाहेर टाकला जातो आहे त्याचा पर्सेंटेज दिलं आहे. सो एक्सहेल एअर कंटेंट अबाउट 4% ऑफ द कार्बन डायऑक्साईड. तर आपल्या शोषणाद्वारे जो काही वायू बाहेर फेकला जातो आहे, आपल्या शोषणाद्वारे जो काही कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जात असतो त्याचा 4% म्हणतायत. तो 4% एवढं कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जात असतो. कार्बन डायऑक्साईड फ्री स्टेटमध्ये पण आहे आणि कार्बन डायऑक्साईड कंबाईन स्टेटमध्ये. आता कंबाईन स्टेटमध्ये कुठे आढळतो बरं का, कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द साल्ट इन द चॉक. नंतर शहाबाद जे की मार्बल वगैरे लाईमस्टोन आहे त्याच्यामध्ये. कार्बन डायऑक्साईड इज आउट कंबशन ऑफ द वूड फॉसिल फ्यूल. कोळशाला जाळल्यामुळे, जीवाश्म इंधनाला जाळल्यामुळे, लाकडाला जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो राईट का. सांगायचं तात्पर्य काय आहे की कार्बन डायऑक्साईड जो काय आहे लाकडामध्ये बी आहे, कार्बन डायऑक्साईड जो आहे पेट्रोलमध्ये बी आहे, कार्बन डायऑक्साईड जो आहे जीवाश्म इंधनामध्ये पण आहे राईट का. कार्बन डायऑक्साईड जो आहे तो लाईमस्टोनमध्ये पण आहे, कार्बन डायऑक्साईड जो आहे तो चुन्यामध्ये पण आहे. त्या सगळ्यांमध्ये कार्बन डायऑक्साईड दिसायला भेटत आहे. बट दिस कार्बन डायऑक्साईड इन द फॉर्म ऑफ द व्हॉट कंबाईन, तो कंबाईनच्या फॉर्ममध्ये. परंतु वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड तुम्हाला
दिसायला भेटेल 0.03%. आणि माणसाचे जेवढे जे आहेत ना, तर त्याच्यामधून तुम्हाला 4%चं एवढं कार्बन डायऑक्साईड बाहेर पडताना दिसायला भेटत असतो. 4%चा कार्बन डायऑक्साईड बाहेर निघेल म्हणजे जेवढे काही प्राणी मात्र समजा याच्यामध्ये राहणारे जे कार्बन डायऑक्साईड एक्सेल करतात बाहेर, तो शोषणाद्वारे कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकत असतात. किती 4%चा कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. मग तुम्ही म्हणणार की वातावरणामध्ये 4% का होत नाही, कारण की वनस्पती पण आहे ना, तर वनस्पती ते कार्बन डायऑक्साईडला घेऊन घेते. आणि आपल्याला जर का बघायला गेलं तर वातावरणामध्ये 0.03% काय दिसायला भेटणार, तर 0.03%चा आपल्याला कार्बन डायऑक्साईड दिसायला भेटत असतो. पॉईंट क्लिअर झाला का रे? एक्सेलमधून जेवढे काही पृथ्वीवरती असणारे जेवढे काही प्राणी आहेत ते प्राणी एक्सेल करत असतात. तिथून जे काही 4%चा कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो वातावरणामध्ये. परंतु वनस्पती असल्या कारणाने त्याचं प्रमाण आपल्याला कमी दिसायला भेटत असतं. दॅट इज व्हॉट टोटल प्रमाण जर बघायला गेलात वातावरणामध्ये तर 0.03% दिसायला भेटणार आहे. ओके. आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कंबाईनच्या फॉर्ममध्ये पण दिसायला भेटत असतो. चुन्यामध्ये दिसायला भेटेल, कॅल्शियम कार्बोनेट राईट का, तो चुन्यामध्ये दिसायला भेटेल, शहाबाद पर्शीमध्ये दिसायला भेटेल, लाईमस्टोनमध्ये दिसायला भेटणार आहे. नंतर पुढे जर बघायला गेलात तर अजून कार्बन डायऑक्साईड जो आहे तो लाकड फॉसिल फ्यूल याच्यामध्ये पण असतो राईट का. कधी दिसतो तो, त्याला पेटवल्यानंतर तो दिसायला भेटत असतो. कंबाईन फॉर्ममध्ये आपण त्याला म्हणू शकतो. ओके. आता केमिकल कुठे गेलो बरं का मी. आता केमिकल प्रॉपर्टीला सांगायचं होतं इथं. केमिकल प्रॉपर्टीचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये एवढं लिहून घ्या रे पटपट. काय बरं का बघा, तो केमिकल प्रॉपर्टी ऑफ द कार्बन डायऑक्साईडमध्ये काय, कार्बन डायऑक्साईड जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन करतो तेव्हा कार्बोनिक ॲसिड तयार होत असतो. ही झाली पहिली केमिकल प्रॉपर्टी. नंतर अमोनिया, कार्बन डायऑक्साईड जेव्हा अमोनियासोबत रिॲक्शन करतो तर युरिया तयार होत असतो आणि पाणी आपल्याला दिसायला भेटत असतं. सो कार्बन डायऑक्साईड आणि अमोनिया जर काय एकत्र झालं तर युरिया भेटेल आणि आपल्याला काय भेटत असतो, पाणी भेटणार आहे. जेव्हा कार्बन डायऑक्साईड नॉन मेटलसोबत रिॲक्शन करत असतो तर कार्बन मोनॉक्साईड तयार होणार आहे. जर की नॉन मेटलमध्ये मी आता काय घेतलेलं आहे, कार्बन घेतलेला आहे. ठीक आहे. सो कार्बन डायऑक्साईड जेव्हा कार्बनसोबत रिॲक्शन करतोय तर कार्बन मोनॉक्साईड तयार होताना दिसायला भेटते. जेव्हा कार्बन डायऑक्साईड मॅग्नेशियस मेटलसोबत रिॲक्शन करतोय तर ऑक्साईड तयार होत असतो आणि जो काही आहे आपला मेटल सेपरेट होताना दिसायला भेटत असतो. राईट. तो इथं आपल्याला डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दिसायला भेटत असते. राईट. सो देअर फॉर व्हॉट, तो इथं जर बघायला गेलात की मॅग्नेशियमची रिॲक्टिव्हिटी जास्त असल्या कारणाने कार्बनला काढून फेकतोय आणि याच्यासोबत जोडून जात असतो. सो दिस. नंतर नॉन मेटल जेव्हा कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्शन करतोय तर मेटल कार्बोनेट तयार होत असतो. ते लक्षात ठेवायचं तुम्ही की मेटलसोबत जेव्हा कार्बन डायऑक्साईड तयार होईल, कार्बन डायऑक्साईड मेटल जर का आला तर काय तयार होत असतो, तिथं मेटल ऑक्साईड तयार होत असतो. मेटल ऑक्साईड तयार होणारे आणि कार्बन बाहेर निघणारे. तर लक्षात घ्यायचं, मेटल प्लस कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू मेटल ऑक्साईड प्लस कार्बन. नंतर पुढे मेटल ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड इज इक्वल टू मेटल कार्बोनेट. राईट. पुढे जर बघायला गेलं तर कार्बन डायऑक्साईड प्लस नॉन मेटल जर का केला तर तुम्हाला काय तयार भेटेल बरं का, जसं की मेटल ऑक्साईड तयार होतील. आता इथे मोनॉक्साईड तयार झालेला आहे. राईट. अमोनिया जेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड सोबत ॲड करत असतो तर युरिया तयार होत असतो. परीक्षेमध्ये काय विचारतील तुम्हाला, युरियाचा फॉर्म्युला विचारतील. युरियाचा फॉर्म्युला काय असतो, NH2 सिमेंटचा फॉर्म्युला, युरियाचा फॉर्म्युला, ॲल्युमिनाचा फॉर्म्युला, यातले बेसिक फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. NH2 ट्वाईस CO. बघा लक्षात घ्या, हा अमोनिया आहे. NH ट्वाईस ब्रॅकेटच्या बाहेर बी ट्वाईस CO. दिस इज दी व्हॉट, हे काय झालं आपला अमोनिया, आपला युरियाचा फॉर्म्युला. हा युरियाचा फॉर्म्युला आहे. राईट. युरियाचा फॉर्म्युला आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकतात N2H4CO. N2H4CO. राईट का. हे सांगा बरं का रे, FeO.NH2O हा फॉर्म्युला कोणाचा आहे रे, हा फॉर्म्युला कोणाचा आहे रे, FeO.NH2O, लिमोनाईट. राईट. तर हा लिमोनाईटचा फॉर्म्युला आहे. पायराईटचा फॉर्म्युला काय असतो रे, आयरन पायराईटचा फॉर्म्युला FeS2. कॉपर पायराईटचा फॉर्म्युला काय असतो, CuFeS2. ओके. नंतर हा फॉर्म्युला कोणाचा आहे रे, FeO3चा फॉर्म्युला कोणाचा आहे, राईट का. हे कोणाचा आहे, हेमाटाईट ना, हेमेटाईट बरोबर. Fe2O3 हा जो काय आहे हा हेमेटाईटचा फॉर्म्युला आहे. राईट. तर असे फॉर्म्युलेची काय बेसिक लेवलला लक्षामध्ये ठेवून घ्यायचे. ठीक आहे. तर कोणाकोणासोबत काय घडतं ही बात मी तुम्हाला सांगितली आणि अमोनियाचा फॉर्म्युला सांगून दिला. NH ट्वाईस ब्रॅकेटच्या बाहेर ट्वाईस CO. दिस इज दी फॉर्म्युला ऑफ द व्हॉट, युरियाचा फॉर्म्युला सांगितला. राईट. कार्बोनिक ॲसिडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. मग पुढे गेला तर आता काय आहे, यूज ऑफ कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईडचं यूजबद्दल बघूया पटापट. कार्बन डायऑक्साईड इज यूज टू मेक द एरिएटेड ड्रिंक. तो एरिएटेड ड्रिंक वगैरे जे काही असतात ते बनवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड यूज करत असतात. तुम्ही ते हे असतात ना, ते काय म्हणतात, ते बाटल्या त्या थम्सअपच्या वगैरे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड दिसायला भेटत असतो. सॉलिड कार्बन डायऑक्साईड सांगा बरं का रे, सॉलिड कार्बन डायऑक्साईड कसा बनवता येतो. सॉलिड कार्बन डायऑक्साईड बनवण्यासाठी टेम्परेचरला किती फॉल करावं लागेल,
-78 डिग्री सेल्सियस, राईट का. तो -78 डिग्री सेल्सियस पर्यंत आपल्याला मागे त्याला ओढावं लागणार, तेव्हा जाऊन तो सॉलिड कार्बन बनणार. आणि सॉलिड कार्बनचा वापर आपण कुठे कुठे करत असतो, तर सॉलिड कार्बन ज्याला आपण ड्राय आईस पण म्हणत असतो, त्याचा वापर आपण कशासाठी बघा इथं मेन्शन केले बघा. तो सॉलिड कार्बन डायऑक्साईड यूज ॲज अ कोल्ड स्टोरेज रिफ्रिजरंट म्हणून आपण त्याला यूज करत असतो. ऑल्सो कीप द मिल्क अँड द मिल्क पावडर अँड फ्रोझन सबस्टन्स कूल ड्युरिंग द ट्रान्सपोर्ट. तर ट्रान्सपोर्टच्या वेळेस जे काही आहे मिल्क वगैरे सारखे प्रोडक्ट जर का ट्रान्सपोर्ट करायचे असेल ना, तर त्यांना फ्रोझन करण्यासाठी, त्यांना थंड ठेवण्यासाठी जे आहे सॉलिड कार्बन डायऑक्साईडचा वापर करत असतात. लक्षात ठेवा ते. इट इज ऑल्सो यूज टू गेटिंग द स्पेशल इफेक्ट ऑफ अ मिस्ट ड्रामाज अँड मूवी. तर ड्रामा आणि मूवी जे काही आहे ते ड्रामा आणि मूवीमध्ये थंड वातावरण ठेवायचं काम जे काही सॉलिड कार्बन डायऑक्साईड करत असतो. पुढे सो कार्बन डायऑक्साईड ऑप्टेन बाय द केमिकल रिॲक्शन ऑर केप्ट अंडर द प्रेशर इज यूज ॲज अ एक्सटिंग्विशर. माहिती आहे आपल्याला. तो कार्बन डायऑक्साईड जर का कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होते कशासोबत तरी, आणि अंडर प्रेशर जर का आपण ठेवलं तर त्याच्यामधून आपल्याला काय दिसायला भेटेल, तो कार्बन डायऑक्साईड आपल्याला भेटतो कशावरून, केमिकल रिॲक्शन केप्ट अंडर द प्रेशर यूज ॲज अ फायर एक्सटिंग्विशर. बरोबर आहे. तो कार्बन डायऑक्साईडचा वापर आपण फायर एक्सटिंग्विशर म्हणून करत असतो. पुढे लिक्विड कार्बन डायऑक्साईड इज यूज टू रिमूव्ह द कॅफाईन फ्रॉम द कॉफी. तर कॉफीमध्ये जे ना कॅफेन असते, ती कॅफेन काढण्यासाठी, कॅफेनला रिमूव्ह करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा वापर करत असतात. मे बी घातक असू शकते ती कॅफेन जी की ना कॅफेन चांगली बी असते आणि घातक बी असते, त्याचे साईड इफेक्ट पण असतात. तर कॉफीमध्ये असणारे जे की कॅफेन नावाचा जो घटक आहे ना, तो कॅफेन नावाचा घटक काढण्यासाठी, तो रिमूव्ह करण्यासाठी लिक्विफाईड कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. लिक्विफाईड कार्बन डायऑक्साईड इज यूज टू रिमूव्ह दी कॅफाईन फ्रॉम द कॉफी. लिक्विड कार्बन डायऑक्साईड, सॉलिड कार्बन डायऑक्साईड झाला, राईट का. हे नंतर इथे लिक्विड कार्बन डायऑक्साईड इज यूज टू सॉल्वंट इन द मॉडर्न इको फ्रेंडली ड्राय क्लिनिंग. तर ड्राय क्लिनिंगच्या ठिकाणी जो काही आपला लिक्विड कार्बन डायऑक्साईड आहे, ड्राय क्लिनिंग करण्यासाठी, पाण्याचा वापर न करता ड्राय क्लिनिंग करण्यासाठी, तो पाण्याचा वापर न करता ड्राय क्लिनिंग केली जात असते बाय युजिंग दी लिक्विड कार्बन. तो लिक्विड कार्बन डायऑक्साईडचा वापर आपण ड्राय क्लिनिंग करण्यासाठी करत असतो, राईट. प्लांट यूज कार्बन डायऑक्साईड इन द एअर. प्लांट जे झाडं वगैरे जे आहे, ते झाडं जे आहेत कार्बन डायऑक्साईडचा वापर करत असतात त्यांच्या सिंथिसिस प्रक्रियेमध्ये. बरोबर, हे आपल्याला माहिती आहे. तर याच्याबद्दल लक्षात ठेवण्यासारखं काही पॉईंट अवघड नाही आहे. लक्षात ठेवा, एरेटेड ड्रिंकमध्ये वापर करत असतो. सॉलिड कार्बन डायऑक्साईडचा वापर आपण आपण रिफ्रिजरेटरचा वापर म्हणून करू शकतो. म्हणजे काय, वातावरण थंड ठेवायचं काम करणार, सिनेमा हॉल वगैरे थंड ठेवायचं काम करत असतं. किंवा ट्रान्सपोर्टमध्ये जर का तुम्ही मिल्क वगैरे जर का एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर का नेत असणार, तर त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचा वापर रिफ्रिजरेटरचा वापर म्हणून केला जात असतो. पुढे जर बघायला गेला तर लिक्विफाईड कार्बन डायऑक्साईड जो आहे तो कॉफीमधलं कॅफाईन रिमूव्ह करण्यासाठी करत असतो. लिक्विड कार्बन डायऑक्साईडचा वापर आपण ड्राय क्लिनिंग करण्यासाठी करत असतो. ओके. सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज यूज ॲज रिफ्रिजरंट म्हणून आपण त्याचा वापर करत असतो. पुढे सॉलिड कार्बन डायऑक्साईड. ओके. पुढे आता काय, रेग्युलर फायर एक्सटिंग्विशन. आता रेग्युलर फायर एक्सटिंग्विशनची माहिती आपण बघूया. याच्यामध्ये काय घडतं मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या सगळ्यांनी. हां, मला सांगा, एखाद्या फायर एक्सटिंग्विशनमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, हे कशावरून ओळखतो रे आपण? कशावरून ओळखतो बरं का, की एखाद्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे, कशावरून ओळखतो आपण? त्याच्यावरती इथं जे ना पट्टी असते ब्लॅकिश कलरची, जर टॉपला जर का ब्लॅक कलरचा असं, जर का ब्लॅक कलरची अशी जर पट्टी वगैरे लागली असेल ना, तर त्याच्यावरून आपण ओळखत असतो. तुम्हाला आठवत असेल, MCQ झाला होता कुठेतरी. ओके. आता बघा याच्यात काय घडतं. इथं जर बघायला गेलात ना, तर ही एक सिलेंडर आहे, हे सिलेंडर आहे, बरोबर. या सिलेंडरमध्ये काय असतं माहिती आहे का, या सिलेंडरमध्ये हे सगळं जे दिसायला भेटतं ना, हे ब्ल्यू कलरचं, हे सगळं ब्ल्यू कलरचं जे ना, ती सोडियम बायकार्बोनेटची, सोडियम बायकार्बोनेट. सांगा बरं का रे, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय रे? सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय? खाण्याचा सोडा जो की ना, तर याच्यामध्ये खाण्याचा सोडा पावडरच्या फॉर्ममध्ये आहे. आता एक तुम्हाला इथं जे ना, तुम्हाला अशी एक बरणी दिसायला भेटते आतमध्ये. बघा, ही बरणी दिसायला भेटते पिवळ्या कलरची. तर पिवळ्या कलरचा जो एक ना तुम्हाला एक बरणी दिसायला भेटते, ॲक्च्युली ती ग्लास कॅप्सूल असतो. ग्लास कॅप्सूल म्हणजे काय बरं का, ग्लास कॅप्सूल म्हणजे काय, एक जसं की आता आपण कॅप्सूल वगैरे घेतो, ती गोळी असते की नाही, ती गोळी जशी गोळी ना पॅक तशी, तर ती गोळी जी ना, ज्याला कवरिंग केलेलं असतं आपण, राईट का, त्याला खाल्ल्यानंतर जे ना आतमध्ये जाऊन त्याचा कवर जे ना, ते कवर काय म्हणतं, वितळून जातं. आणि वितळून जाताना आतमधले असणारे जे काही असतात ना, ते आपल्या शरीराला लागू पडतं. सेम तर त्यातली एक कॅप्सूल आहे. तो आपण एक ग्लासचा एक कोटिंग आहे. आणि आतमध्ये काय असतं, आतमध्ये आपलं सल्फ्युरिक ॲसिड असतं. तर आतमध्ये सल्फ्युरिक ॲसिड आहे. मग आता जो एक्सटिंग्विशर आहे, याच्यामध्ये काय असतं बरं का, याच्यामध्ये जो आहे तो याच्यामध्ये अशा पद्धतीने जे ना ग्लासची कॅप्सूल असते. तो ग्लासची कॅप्सूल असते आणि ग्लासच्या कॅप्सूलमध्ये सल्फ्युरिक ॲसिड असतं. काय होतं माहिती आहे का, तो जेव्हा वरून आपण या नॉबला प्रेस करतो, नॉबला प्रेस झाल्यानंतर जो ही ग्लासची कॅप्सूल आहे त्याला तडे जात असतात. तडे गेल्यानंतर ज्याच्यामध्ये असणारं जे सल्फ्युरिक ॲसिड आहे, ही सल्फ्युरिक ॲसिडची रिॲक्शन सोडियम बायकार्बोनेट सोबत होत असते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो. आणि तो कार्बन डायऑक्साईड या नळीद्वारे बाहेर एकदम प्रेशरने बाहेर पडत असतो.
राईट, तो प्रेशर, कारण की ती रिॲक्शनच तेवढी मजबूत असते, त्यामुळे कार्बन डायऑक्साईड एकदम प्रेशरने बाहेर पडत असतो. तो देअरफॉर बघा, a fire extinguisher contains the sodium bicarbonate powder. There is a diluted sulfuric acid placed in the glass capsule. The glass capsule breaks ऑन द प्रेसिंग ऑफ द नॉब. या नॉबला प्रेस केल्यानंतर ही ग्लास कॅप्सूल फुटून जात असते आणि याच्यामध्ये असणारा काय असतो, सल्फ्युरिक ॲसिड. तो सल्फ्युरिक ॲसिड जो काय आहे, तो सल्फ्युरिक ॲसिड काय करते, सल्फ्युरिक ॲसिड कम्स इन द कॉन्टॅक्ट विथ द सोडियम बायकार्बोनेट अँड टू रिॲक्ट द केमिकली टू रिलीज द कार्बन डायऑक्साईड विच कम आउट, आणि ते बाहेर निघत असते. कार्बन डायऑक्साईड बेस फायर एक्सटिंग्विशन डू नॉट कॉज द करोजन, राईट, अँड नॉन कंडक्टर ऑफ द इलेक्ट्रिसिटी. देअरफॉर these are used in the electrical and electronic equipment catch fire. लक्षात घ्या रे, असाच क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला, आलं लक्षामध्ये. तर लक्षात घ्या रे, तर कार्बन डायऑक्साईड जो काय आहे, तो कार्बन डायऑक्साईडची प्रॉपर्टी सांगितली की कार्बन डायऑक्साईड गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी नाही आहे, राईट ना. मग गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी नाही आहे, तर म्हणजे इलेक्ट्रिकल अप्लायन्स वगैरे असतात की नाही, ते शिलकतात. समजा कोणत्या रे क्लास, कोणता फायर झाला, क्लास सी फायर. तर क्लास सी फायर जर का होत असेल तर क्लास सी फायरला विझवण्यासाठी आपण कार्बन डायऑक्साईडचा एक्सटिंग्विशर वापर करणार. आता लक्षात राहील का तुम्हाला, आता पक्का लक्षात राहायला पाहिजे की इलेक्ट्रिकल अप्लायन्समध्ये आपण कार्बन डायऑक्साईडचा वापर का करत असतो. सांगा बरं का मला, पाण्याचा वापर कुठे करतात रे, पाण्या ज्याच्यामध्ये ज्या फायर एक्सटिंग्विशरमध्ये वाटर भरलेला आहे त्याचा वापर कुठे करतात, किंवा एखादा फायर आहे त्याच्यावरती पाणी आपण कुठे टाकत असतो, कोणत्या फायरवरती करत असतो, मला सांगा बरं का. इलेक्ट्रिकल अप्लायन्स वगैरे जे शिलकते त्याच्यावरती पाणी टाकणार का तुम्ही, कॉमन सेन्सवरून आपण उत्तर द्यायला पाहिजे. इलेक्ट्रिकल अप्लायन्स वगैरे शिलकत आहेत आणि त्याच्यावर तुम्ही पाणी टाकणार का, नाही टाकणार का, कारण की पाणी टाकल्यानंतर कंडक्टिव्ह जे काय आहे ना, पाणी जे आहे ते कंडक्टर असतं, त्यामुळे आपल्याला त्याचा शॉक पण लागणार आहे. देअरफॉर पहिला क्लास ए फायर आणि क्लास बी फायरमध्ये आपण वॉटरचा वापर करतो. तुम्ही गोष्टी विसरू नका जा रे, लोकांमध्ये ठेवा रे. पुढे सो देअरफॉर आपण काय म्हणतो, कार्बन डायऑक्साईड एक्सटिंग्विशर इज यूज फॉर द क्लास सी फायर. क्लास सी फायरसाठी आपण यूज करत असतो. कार्बन डायऑक्साईड बेस फायर आर यूज टू एक्सटिंग्विश द स्मॉल स्केल फायर इट बियॉन्ड देअर कॅपॅसिटी एक्सटिंग्विश बिग फायर, राईट का. तो छोटे छोटे जे काही छोटे छोटे स्केल म्हणजे छोट्या छोट्या लेवलवरती असणारे जे काही फायर आहे त्याला विझवण्यासाठी आपण कार्बन डायऑक्साईडचा वापर करत असतो. इट बियॉन्ड देअर कॅपॅसिटी टू एक्सटिंग्विश अ बिग फायर. इन मॉडर्न फायर एक्सटिंग्विशर लिक्विड अँड द सॉलिड कार्बन डायऑक्साईड फील अंडर द प्रेशर ऑन रिड्यूसिंग द प्रेशर इट बिकम द गॅसियस अँड कम आउट फोर्सफुली थ्रू द हॉर्न लाईक हॉर्स पाईप. ठीक, हॉर्स पाईप म्हणजे काय बरं का, ते आपण बघितलं ना, ते हॉर्न व्हाईस म्हणजे काय, ते नळी तशी असते, ती नळीचा शेप वगैरे तसं काही असेल त्याला आपण तसं म्हणत असतो. देअरफॉर आतमध्ये रिॲक्शन घडते काय बरं का रे, तो बघा हा झाला आपला सोडियम बायकार्बोनेट. सल्फ्युरिक ॲसिड या ग्लासच्या कॅप्सूलमध्ये फुटून बाहेर येत असते, कॉन्टॅक्ट दोघांचा होत असतो, सोडियम सल्फेट तयार होईल, राईट. सोडियम सल्फेट ठीक आहे, थायोसल्फेट का सल्फेट, सोडियम सल्फेट म्हणून सोडियम थायोसल्फेटचा फॉर्म्युला असा असतो का रे, Na2SO4 काहीतरी असेल मध्ये काहीतरी असेल, हां, राईट. तो हा काय आहे, हा सोडियम सल्फेट आपण म्हणू त्यासाठी. पाणी आणि कार्बन डायऑक्साईड तयार होणारे कार्बन डायऑक्साईड प्रेशरने बाहेर येत असतं. आता मला सांगा, कार्बन डायऑक्साईड बाहेर का येईल रे, पटकन सांगा. पाणी का बाहेर येईल आणि कार्बन डायऑक्साईडच का बाहेर येईल, कारण की आता तुम्हाला ना असा एक क्वेश्चन पण विचारला MPCमध्ये की एका सिलेंडरमध्ये जे ना, एका सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरलेलं आहे ज्याचं प्रमाण 21% म्हणे, आणि नायट्रोजन भरले ज्याचं प्रमाण जे की आहे ना 78%. आणि जर तुम्ही प्रेशर लावल्यावरून तर बाहेर कोण निघेल बाहेर, राईट का. हवाला प्रश्न जेव्हा येईल ना तेव्हा मी डिस्कस करेल, आणि हवाला पॉईंट पण मी डिस्कस करेल तिथं, ठीक आहे. तर या दोघं गोष्टी ज्या आहेत तिथं आपण डिस्कस करूया. पुढे जाऊया. ओके, तर इथपर्यंत झालं हे सगळं. चला सांगा बरं का रे, कार्बन डायऑक्साईड तुम्हाला कळालं का, कार्बन डायऑक्साईडबद्दल की बाकी का, हे बघा डिटेलमध्ये दिले आहे तुम्ही. सो कार्बन डायऑक्साईड डज नॉट सपोर्ट द बर्निंग अँड एक्सटिंग्विशन फायर. हां, कार्बन डायऑक्साईड जो काही आहे त्या कार्बन डायऑक्साईडबद्दल तुम्हाला कळालं का, फायर एक्सटिंग्विशरपर्यंत इथपर्यंत ओके झालं का, ठीक. चला पुढे, हां पुढे जाऊ. आता पुढे जर गेला तर आता आपल्याला शिकायचं आहे मिथेन. तर कार्बन डायऑक्साईड झालं, आता आपण मिथेनबद्दल बघूया. तो मिथेन जो काही आहे, मिथेनचा आपला शेवटचा एक कंपाऊंड आहे 8वीच्या पुस्तकामधला, त्याच्याबद्दल आपण बघूया पटापट. बघा चला. कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होता रे, कार्बन CO2 आणि मॉलिक्युलर मास किती होतं, 44, बरोबर. आता इकडे आलो तर मिथेन जो काय आहे, मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो असतो तो CH4 असतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला CH4 असतो. मॉलिक्युलर मास जे काही आहे त्याचं 16 असतं. कसं 16 असणार, कार्बनचं 12 आणि हायड्रोजनचे 4 असे 16 आपल्याला दिसायला भेटणार. इथपर्यंत बात आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती. नंतर मिथेन आकर इन द नॅचरल गॅस. नॅचरल गॅस जो की असतो, नॅचरल गॅस म्हणजे कोणता, इंधनासाठी वापरणारा जो की नॅचरल गॅस असतो तो. तर मग इंधनासाठी वापरला जाणारा जो की गॅस आहे ज्याला आपण नॅचरल गॅस म्हणतो, त्या नॅचरल गॅसमध्ये 87% याचा आढळ दिसायला भेटत असतो. म्हणजे लक्षात घ्या, जो इंधनामध्ये जो काही आपण नॅचरल गॅस यूज करत असतो त्याच्यामध्ये प्रमाण
87% प्रमाण मिथेन असतो. मग आपल्या घरामध्ये असणारा LPG असू द्या का बाकीचं दुसरा કોઈ बायोगॅस वगैरे असेल त्या ठिकाणी. तो मग नॅचरल गॅस म्हणजे इंधनासाठी वापरला जाणारा जो की गॅस असेल तो इंधनासाठी वापरला जाणारा गॅस जो की आहे, ज्याला नॅचरल गॅस मी म्हणत आहे, त्या नॅचरल गॅसमध्ये 87% प्रमाण आपल्या कशाचं असतं, मिथेनचं प्रमाण असतं. ओके, पुढे डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, पाला पाचोळा, राईट का, जे पदार्थ सडू शकतात ते. तर जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्या ऑर्गॅनिक मॅटरला सडवण्यासाठी दोन प्रकारचे आपल्याकडे काय असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम. एक असतो एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम, एक असतो अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम. एरोबिक म्हणजे काय, ऑक्सिजनच्या मदतीने डिकम्पोज करणारा, ऑक्सिजन घेऊन जो डिकम्पोज करतो त्याला एरोबिक म्हणतो आपण, ज्याला काय म्हणतो आपण, एरोबिक म्हणतो, बरोबर. आणि अनएरोबिक म्हणजे काय बरं का, कोणत्याही प्रकारचा ऑक्सिजन न घेता जो काही ऑर्गॅनिक मॅटरला सडवतोय, तर ऑर्गॅनिक मॅटरला सडवणारा असा मायक्रो ऑर्गॅनिझम, लक्षात घ्या, ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे पाला पाचोळा वगैरे, ऑर्गॅनिक मॅटरला सडवणारा असा मायक्रो ऑर्गॅनिझम जो बिगर ऑक्सिजनचा सडवतोय. तर बिगर ऑक्सिजन न घेता, इन ॲब्सेन्स ऑफ द ऑक्सिजन, असा जो काही आपला मायक्रो ऑर्गॅनिझम असतो त्याला आपण म्हणतो अनएरोबिक. त्याला काय म्हणतो, अनएरोबिक. तर लक्षात घ्यायचं, जे अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ना, म्हणजे ऑक्सिजन न घेता काय करतात, जे काही आपला ऑर्गॅनिक मॅटर आहे त्या ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतात, सडवतात आणि सडून जे काही आहे मिथेन बाहेर पडत असतो. तर लक्षात घ्या काय सांगतो मी तुम्हाला, अनएरोबिक जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते ऑर्गॅनिक मॅटरला सडवतात आणि बाहेर मिथेन गॅस बाहेर पडत असतो. लक्षात राहील रे. सो डिकम्पोजिशन ऑफ द ऑर्गॅनिक मॅटर इन द ॲब्सेन्स ऑफ द एअर, ॲब्सेन्स ऑफ द ऑक्सिजन इज नथिंग बट अनएरोबिक. तर अनएरोबिक जो बॅक्टेरिया आहे, अनएरोबिक बॅक्टेरिया काय करत असतो, डिकम्पोज करत असतो आणि मिथेन गॅस प्रोड्यूस करत असतो. हे तुम्हाला माहिती आहे. मिथेन इज अ प्रेझेंट इन द बायोगॅस. तो मिथेन जे काही आहे, बायोगॅस, मोठे बायोगॅस बनवले आहेत. आता बायोगॅस कसं असतं, बायोगॅसचा प्लांट पण आपण घेतला आहे पुढे. तो मिथेन इज अ प्रेझेंट इन द बायोगॅस. मिथेन इज फाउंड इन द कोल माइन. तो मिथेन आता मिथेन नॅचरल गॅसेसमध्ये 87% सापडतोय, तर मिथेन बऱ्याच ठिकाणी सापडणार आहे. मग मिथेन जे काही आहे तुम्हाला बायोगॅसमध्ये सापडणार, मिथेन जो काही आहे तुम्हाला कोल माइनमध्ये सापडणार, तर जे काही कोळशाच्या खाणी आहेत तिथे पण मिथेन सापडणार आहे. नंतर मिथेन इज फाउंड ॲट अ सरफेस मार्शी प्लेस. लक्षात घ्या, मिथेनचा शोध लावणारा एक शास्त्रज्ञ आहे. त्याचं नाव जे की आहे त्याचं नाव आहे अलेसांड्रो व्होल्टा. नाव लिहून देतो बघा, अलेसांड्रो WS. सो अलेसांड्रो WSANDRO, अलेसांड्रो व्होल्टा VOLTA. अलेसांड्रो व्होल्टा जो आहे ना 1776 मध्ये. तर 1776 अलेसांड्रो व्होल्टा 1776 आणि 1778 या दोन वर्षामध्ये त्याने अभ्यास केला. त्याने अभ्यास कशाचा केला, मार्शी लँड म्हणजे काय, ज्या लँडमध्ये चिखल वगैरे खूप, तो ज्या लँडमध्ये खूप जास्त चिखल आहे ना, तर ते चिखलवाला जो काही एरिया आहे ना, त्या चिखलचा जेवढा काही एरिया ना त्याच्यावरती ना म्हणजे खूप जास्त मिथेन असतं, त्याने 2 वर्ष अभ्यास केला. 1776 पासून 1778 पर्यंत त्याने मार्शी लँड जे काही आहे त्या मार्शी लँडच्या ठिकाणी ऑब्झर्व केला आणि त्याला दिसायला भेटलं की मार्शी लँडमध्ये सगळ्यात जास्त मिथेन गॅस जो काही ना तो सापडत असतो. आपण बोलू शकतो काय बरं का, की मिथेन गॅसला कोणी डिस्कस केलं आहे, मिथेन गॅस वॉज डिस्कवर बाय द इटालियन सायंटिस्ट अलेसांड्रो व्होल्टा बिटवीन 1776 अँड 1778 व्हाईल ही वॉज स्टडिंग द गॅसेस फाउंड इन मार्शी लँड. तर मार्शी लँडमध्ये सापडणारे जे की गॅसेस आहेत त्याच्यामध्ये मिथेनचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं, हे सुद्धा त्याने शोधून काढलं, राईट का. तो मिथेन गॅसचा शोध कोणी लावला ते लक्षात राहू द्या. आणि मिथेन गॅसला मार्शी गॅस पण म्हणतात, मिथेन गॅसला मार्श गॅस पण म्हणतात. का म्हणतात बरं का मार्श गॅस, कारण की मार्शी लँडमध्ये मिथेनचं प्रमाण सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये दिसायला भेटत असतं. जेवढं काही दलदल म्हणतो आपण, दलदलीचं जी काही जमीन आहे ज्या ठिकाणी खूप जास्त चिखल आहे, तर त्याचा जो काही सरफेसवरती जर का बघायला गेलं तर सगळ्यात जास्त मिथेनचं प्रमाण आपल्याला दिसायला भेटत असतं. त्यामुळे मिथेन गॅस इज ऑल्सो नोन ॲज अ मार्श गॅस किंवा मिथेन गॅसचा शोध कोणी लावला, अलेसांड्रो व्होल्टा. 1776 ते 1778 या 2 वर्षामध्ये अभ्यास करून हा इटालियन सायंटिस्ट होता. ओके, मार्स कुठपर्यंत आलो, पुढे जर गेलात तर हा कोल याच्यामध्ये सापडतो. ऑन हिटिंग मिक्सचर हायड्रोजन कार्बन डायऑक्साईड गॅस. तर आता जर मिथेनला जर का तुम्ही हीट केलं, ऑन हिटिंग मिक्सचर ऑफ हायड्रोजन अँड कार्बन मोनॉक्साईड. ओके, तो कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांना जर का तुम्ही हीट केलं किती टेम्परेचरवरती, त्याला हीट जर केलं 300 डिग्री सेल्सिअसवरती, तो कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साईड यांना या दोघं गॅसला जर का 300 डिग्री सेल्सिअसवरती जर का तुम्ही गरम केलं तर
तुम्हाला काय भेटेल इन द प्रेसेन्स ऑफ द वॉट निकेल. निकेल हा कॅटलिस्ट घेऊन घ्यायचा जो रिॲक्शनला फास्टमध्ये करून घेईल. सो निकेल नावाचा कॅटलिस्ट आपण घ्यायचा 300 डिग्री सेल्सिअसचं तापमान देऊन द्यायचं तर आपल्याला मिथेन गॅस तयार होताना दिसायला भेटत असतो. मग तुम्हाला केमिकली मिथेन गॅस पण तयार करता येईल. सो लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला मिथेन गॅस पण तयार करता येईल. कसा तयार करता येईल बरं का रे, तर काय करायचं कार्बन मोनॉक्साईडला घ्यायचा हायड्रोजन गॅस सोबत आणि 300 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान द्यायचं आणि निकेल जो की ना त्याच्यामध्ये निकेल टाकून द्यायचं. निकेल कॅटलिस्टचं काम करणार आणि त्याच्यापासून आपल्याला मिथेन गॅस तयार होताना दिसायला भेटेल. ओके रे, लक्षात आली का रिॲक्शन. तो बघा मिथेन जे की आहे ते नॅचरल गॅसमध्ये 87% असतं. मिथेन जे की आहे ऑर्गॅनिक मॅटर जे की आहे ऑर्गॅनिक मॅटरच्या डिकम्पोजिशनने मिथेन गॅस तयार होत असतो. पण डिकम्पोजिशन कोणत्या बॅक्टेरियाने करायला पाहिजे तर जे की अनॉरेबिक बॅक्टेरिया, तर अनॉरेबिक बॅक्टेरियाने केलेल्या डिकम्पोजिशनमधून मिथेन गॅस तयार होत असतो. मिथेन गॅस जो आहे तो बायोगॅसमध्ये सापडतो, तो कोल माईनमध्ये सापडतो. मिथेन गॅस जे आहे ते मार्शी लँडमध्ये आपल्याला सापडत असतो. मिथेन गॅस कसा तयार करते लॅबोरेटरीमध्ये तेही सांगितलं तुम्हाला. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन जे की आहे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ऑफ नॅचरल गॅसमध्ये मिथेन सगळ्यात जास्त 87% ना, तर नॅचरल गॅसमध्ये 87% मिथेन आपल्याला दिसायला भेटतोय. आता मला जर का नॅचरल गॅसपासून मिथेन जर मिळवायचं असेल तर काय करायचं असतं, नॅचरल गॅसचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करायचं असतं. दारू कशी पाडतो ना आपण सेम तशी काहीतरी प्रोसेस असते. तो फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करायचं. नॅचरल गॅसेसचं फ्रॅक्शनल डिस्टिलेशन जर का प्रोसेस केली तर तुम्हाला काय भेटेल मिथेन भेटणार आहे. प्युअर फॉर्ममध्ये मिथेन भेटत असतो. तर मिथेन तुम्हाला नॅचरल गॅसमध्ये आपल्याला 87% मध्ये असणारा जो की मिथेन आहे तो जर प्युअर फॉर्ममध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर नॅचरल गॅसचं काय करा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करा. बोला लक्षात राहील का रे सगळं. हो. ठीक, चला पुढे जाऊ. पुढे जर गेलात तर पुढचं काय आता फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टीबद्दल बोलू. जसं कार्बन डायऑक्साईडची बघितली होती. कार्बन डायऑक्साईडची फिजिकल प्रॉपर्टी काय सांगितली, कलरलेस, ऑर्डरलेस, टेस्टलेस, नॉन पॉइझनस. ओके, हे बघितलं. नंतर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी हे पण आपण बघितलं होतं. ओके, पुढे पुढे जर बघायला गेलं आता मिल्टिंग पॉईंट ऑफ द मिथेनचा पहिले कार्बन डायऑक्साईडचा मेल्टिंग पॉईंट का होता रे, काहीतरी -56 डिग्री सेल्सिअस का 56-58 काहीतरी होता राईट. तो -56 डिग्री सेल्सिअस जो आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट होता. आता याचा बघा मिथेन जो गॅस आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट किती असतो, तर त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे तुम्हाला काय करा मागे जावं लागेल आणि तुम्हाला दिसायला भेटेल पार कोणत्या तरी ठिकाणी तो त्याला पहिले लिक्विडमध्ये कन्वर्ट करावं लागेल राईट. पहिले लिक्विडमध्ये कन्वर्ट करावं लागेल, लिक्विडचं पुन्हा सॉलिडमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि सॉलिड आणि लिक्विडचा जो फेज आहे तो असतो आपला मेल्टिंग पॉईंट. तो काय असतो आपला मेल्टिंग पॉईंट. म्हणजे टेम्परेचर किती न्यावं लागते तुम्हाला बघा. द मेल्टिंग पॉईंट ऑफ द मिथेन इज द वॉट -182 डिग्री सेल्सिअस -182 डिग्री सेल्सिअस -182.5 डिग्री सेल्सिअस. बॉइलिंग पॉईंट ऑफ द मिथेन जो काही असतो तो बॉइलिंग पॉईंट किती आहे -161.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय बरं का, तो लक्षात घ्या. मिथेनला तुम्ही वापस आणतायत त्याला लिक्विडमध्ये कन्वर्ट करणार, तर लिक्विड आणि गॅस यांच्यामधला जो फेज आहे हा 161.5 डिग्री सेल्सिअस असतो. लिक्विड आणि सॉलिड यांच्यामधला जो हा फेज आहे हा -182.5 डिग्री सेल्सिअस असतो. दोघं पॉईंट क्लिअर झाले. पुढे जाऊया. मिथेन जो काय हा सुद्धा कलरलेस गॅस आहे. कार्बन डायऑक्साईडची डेन्सिटी एअरपेक्षा काय असते जास्त असते. सो डेन्सिटी ऑफ लिक्विड मिथेन लिक्विड फॉर्ममध्ये असणारा जर का मिथेन असेल तर त्याची डेन्सिटी जर बघायला गेलं तर पाण्यापेक्षा काय असते कमी असते. आलं, तो लिक्विड फॉर्ममध्ये असणारा जो मिथेन आहे त्याच्या डेन्सिटी पाण्यापेक्षा हलकी असते, पाण्यापेक्षा हलका असतो तो. तर लिक्विड फॉर्ममध्ये असणारा मिथेन जो आहे तो पाण्यापेक्षा हलका असतो. तर डेन्सिटी ऑफ द लिक्विड मिथेन इज लेस दॅन द वॉटर. मिथेन इज द कलरलेस. मिथेनचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो मेल्टिंग पॉईंट -181.5 डिग्री सेल्सिअस असतो आणि बॉइलिंग पॉईंट जो की आहे तो -161.5 डिग्री सेल्सिअस असतो. पुढे मिथेन इज प्रँगली सोल्युबल इन द वॉटर. कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये मिसळतो का रे, हो. तर कार्बन डायऑक्साईड सोल्युबल इन वॉटर, सेम मिथेन इज ऑल्सो सोल्युबल इन द वॉटर. इट इज हायली सोल्युबल इन द ऑर्गॅनिक सॉल्वंट. तो इट इज हायली सोल्युबल इन द ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये जास्त करून आपल्याला मिसळताना दिसायला भेटतो. मग ऑर्गॅनिक सॉल्वंट कोणते बरं का, जसं की इथर आहे, गॅसोलिन आहे, नंतर अल्कोहोल आहे. तो अल्कोहोल इथर आणि गॅसोलिन हे जे की ऑर्गॅनिक सॉल्वंट आहे यांच्यामध्ये जास्त मिसळताना दिसायला भेटत असतो पाण्यापेक्षा सुद्धा. मिथेन इज इन अ गॅसेस स्टेट. सो मिथेन जो की आहे तो आपल्या रूम टेम्परेचरवरती कोणत्या अवस्थेमध्ये असतो, रूम टेम्परेचरला गॅसमध्ये असतो. आता या टेम्परेचरला जर का मिथेनला बघायला गेला तर तो कोणत्या याच्यामध्ये असणार, तर तो जो काही आहे तो आपल्या गॅसेस स्टेटमध्ये असणार. परंतु तुम्ही टेम्परेचर जेव्हा कमी करत गेलात तर त्याचा लिक्विडमध्ये होईल आणि लिक्विडमध्ये असणारा जो की मिथेन आहे त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी असते. ओके, ठीक आहे. पुढे जाऊया. पुढे जर बघायला गेलात तर फिजिकल प्रॉपर्टीज ओव्हर इथपर्यंत काही डाऊट नसणार. ठीक आहे. पुढे जर गेलो तर काय आता, सो पुढे जर गेला तर काय, मिथेन इज अ हायली इनफ्लेमेबल. तो मिथेन हायली इनफ्लेमेबल म्हणजे काय रे, हायली इनफ्लेमेबल आहे. तो हायली इनफ्लेमेबल असल्या कारणाने आपण मिथेनचा वापर कशासाठी करत असतो, फ्यूलसाठी. पण एक बात मी तुम्हाला सांगितली होती काय बरं का, जेवढे काही कार्बनचे कंपाऊंड असतील त्यांचा वापर आपण करत असतो. कुठे करत असतो बरं का, इंधनासाठी. का करत असतो रे, कार्बन कंटेनिंग जेवढे काही कंपाऊंड दिसायला भेटतात ना जास्त करून त्यांना इंधनासाठी वापर करत असतात. का,
कार्बनची कॅलरी राईट का कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त असते. सो मिथेन इज अ हायली इनफ्लेमेबल इज बर्न बाय रिड्युसिंग विथ दी ऑक्सिजन टू गिव्ह ब्लूइश फ्लेम. ओके, आपल्याला माहिती आहे ना आता आपल्या घरामध्ये असणारा जे की जो हे असतो LP याचा जो काही सिलेंडर असतो त्याच्यामधून ती तुम्हाला निळ्या कलरची ज्योत असते. ती निळ्या कलरची ज्योत कोणाची माहिती आहे का? ती मिथेनची आहे. म्हणजे तेच म्हणतायत की मिथेन जो की आहे तो मिथेन फ्लेमेबल आहे. तो मिथेन जळत असतो, ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करून तो जळतो आणि तुम्हाला ब्लूइश फ्लेम देत असतो. ओके, इन दिस रिॲक्शन 213 किलो कॅलरी पर मोल. राईट का? तो एक मोल, एका मोलची व्हॅल्यू, एक मोल म्हणजे किती रे सांगा? एक मोल म्हणजे किती मॉलिक्यूल? आता CH4 म्हणजे मॉलिक्यूल म्हणावं लागेल ना. तो एक मोल म्हणजे किती मॉलिक्यूल रे? 6.02 × 10⁻23 10⁻23 मॉलिक्यूल, एवढे मॉलिक्यूल. राईट का? तर एवढे मॉलिक्यूल जे काही आहेत ना, एवढ्या मॉलिक्यूलला जर का तुम्ही जाळलं हवेच्या कॉन्टॅक्टमध्ये तर तुम्हाला किती ऊर्जा भेटेल बरं का? किती हीट भेटेल तुम्हाला? 213 किलो कॅलरी. तर 213 किलो कॅलरी एवढी हीट आपल्याला भेटत असते एका मोलपासून. सो देअरफॉर आपण काय लक्षात ठेवतो तर या रिॲक्शनमध्ये आपल्याला काय दिसायला भेटेल? 213 किलो कॅलरी पर मोल ऑफ द हीट इज गिवन आउट. मिथेन इज बर्न कम्प्लिटली. राईट का? पुढे तो मिथेनला जर का पूर्ण जाळला तर एक मोल मिथेनला पूर्ण जाळल्यानंतर 213 किलो कॅलरी एवढी काय दिसायला भेटत असते? हीट तयार होताना दिसायला भेटत असते. पुढे केमिकल रिॲक्शन बघून घ्या. तो मिथेन आणि ऑक्सिजनची बाहेर आपल्याला हे दिसायला भेटेल आणि रिॲक्शन जी काय आहे कार्बन डायऑक्साईड तयार होत असतो, वॉटर व्हेपर तयार होईल आणि उष्णता तयार होत असते. उष्णता किती तयार होत असते? 213 किलो कॅलरी. तर 213 किलो कॅलरी उष्णता तयार होईल. नंतर पाण्याची वाफ तयार होताना दिसायला भेटेल आणि कार्बन डायऑक्साईड गॅस आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतो. ओके, तर आता केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपण पहिला पॉईंट शिकलो, मिथेनची रिॲक्शन बघितली ऑक्सिजनसोबत, किंवा मिथेन जो आहे तो इनफ्लेमेबल आहे त्याची बात आपण करून टाकली. आता क्लोरिनेशनचा मिनिंग काय होत असेल की मिथेनची रिॲक्शन आपण क्लोरीनसोबत करत असावी. राईट. सो मिथेन अँड द क्लोरीन गॅसेस. क्लोरीन पण गॅस असतो. क्लोरीन जो काय रूम टेम्परेचरला गॅसमध्ये असतो, मिथेन सुद्धा रूम टेम्परेचरला काय असतो? मिथेन असतो. या दोघं गॅसचं जर का कॉम्बिनेशन केलं इच अदर ॲट अ टेम्परेचर ऑफ 250 डिग्री सेल्सिअस टू 400 डिग्री सेल्सिअस. ओके, तर या दोन गॅसेसला 250 ते 400 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानामध्ये जर का दोघांची रिॲक्शन जर का केली इन द प्रेसेन्स ऑफ द अल्ट्राव्हायलेट लाईट टू फॉर्म द मेनली मिथाइल क्लोराईड क्लोरोमिथेन. तो क्लोरोमिथेन आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतो अँड हायड्रोजन क्लोराईड. तो हायड्रोजन क्लोराईड तयार होताना दिसायला, हायड्रोजन क्लोराईड म्हणजे HCl, तो HCl तयार होताना दिसायला भेटेल आणि याला म्हणतो आपण क्लोरोमिथेन. तर लक्षात घ्या मी काय बोललो बरं का? तुम्हाला मी केमिकल प्रॉपर्टी ऑफ मिथेन सांगत आहे. मिथेन जो की आहे, मिथेन आणि क्लोरीनची रिॲक्शन जर का तुम्ही 250 ते 400 डिग्री सेल्सिअसच्या बिटवीन जर का केली तर तुम्हाला काय तयार होताना दिसायला भेटेल? क्लोरोमिथेन तयार होताना दिसायला भेटेल आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड जे की आहे HCl, तो HCl तुम्हाला तयार होताना दिसायला भेटणार. त्याची रिॲक्शन खाली दिलेली आहे आणि ही जी रिॲक्शन असते याला क्लोरिनेशन रिॲक्शन म्हणत असतो. तर मिथेनचं क्लोरिनेशन म्हणजे काय? मिथेनची रिॲक्शन क्लोरीन या गॅससोबत 250 ते 400 डिग्री सेल्सिअस इन द प्रेसेन्स ऑफ द अल्ट्राव्हायलेट लाईट रिॲक्शन करायची. त्याच्यापासून आपल्याला क्लोरोमिथेन तयार होताना दिसायला भेटेल आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होताना दिसायला भेटणार आहे. बोला दुसरी केमिकल प्रॉपर्टी लक्षात राहिली का रे? ओके, चला पुढे जाऊ. पुढे जर गेला तर काय आता मिथेनचा वापर बघूया. तर मिथेनचा वापर, मिथेन इन द फॉर्म ऑफ द नॅचरल गॅस. मिथेन जो काय आहे, मिथेन 87% नॅचरल गॅसमध्ये मिथेन 87% आपल्याला दिसायला भेटत असतो. नॅचरल गॅसला तुम्ही काय केलं की तुम्हाला मिथेन भेटेल रे? तर नॅचरल गॅसेसचं आपण डिस्टिलेशन करतो, डिस्टिलेशन जर का केला तर तुम्हाला त्याच्यावरून काय भेटत असतो? मिथेन. आणि हा भेटणारा मिथेन जो काय आहे प्युअर फॉर्ममध्ये असतो. एवढी बात पण तुम्हाला मी सांगितली. पुढे बघूया. सो मिथेन इन द फॉर्म ऑफ द नॅचरल गॅस इज यूज इन द इंडस्ट्री सच ॲज द फॅब्रिक मिल, पेपर मिल, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, पेट्रोल प्युरिफिकेशन. तर पेट्रोल प्युरिफिकेशन इंडस्ट्री झाली. राईट का? नंतर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री झाली, पेपर मिल इंडस्ट्री झाली, फॅब्रिक मिल इंडस्ट्री झाली. तर या सगळ्या ज्या काही इंडस्ट्री दिसायला भेटतात या इंडस्ट्रीमध्ये नॅचरल गॅसचा आपण वापर करत असतो आणि नॅचरल गॅसमध्ये काय असणार? मिथेन असणार. राईट का? सो देअरफॉर म्हणतो की मिथेनचा वापर आपण करत असतो. कुठून? तर नॅचरल गॅसमध्ये मिथेन असतो. त्या नॅचरल गॅसपासून भेटणारा मिथेनचा वापर आपण इंडस्ट्रीमध्ये करत असतो. कोणकोणत्या इंडस्ट्री? तर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, पेट्रोल प्युरिफिकेशन इंडस्ट्री आहे, पेपर मिल इंडस्ट्री आहे, फॅब्रिक मिल इंडस्ट्री आहे. ओके, पुढे being smallest hydrocarbon the proportion of the हे काय रे? proportion of the methane आहे का ते? is released in the combustion of the methane is small. कार्बन डायऑक्साईड आहे का? कार्बन डायऑक्साईड असेल ते. कार्बन डायऑक्साईड खाली दोन आहे छोटूसा. हे हा जो आहे ना खाली 2 आहे. राईट. तर कार्बन डायऑक्साईड. तो माझं जर बघायला गेलं तर काय? बेईंग स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन प्रोपोर्शन ऑफ द कार्बन डायऑक्साईड रिलीज इन द कंबशन ऑफ द मिथेन इज स्मॉल. बरोबर आहे. आपण बघितलं ना कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन कुठेतरी केली होती. कार्बन डायऑक्साईड पण बाहेर येत होता. कार्बन डायऑक्साईड रिॲक्शन हवेसोबत केली होती, ऑक्सिजन सोबत. पाण्याची वाफ तयार होत होती, हीट तयार होत होती. 213 किलो कॅलरी एवढी हीट तयार झाली आणि कार्बन डायऑक्साईड पण तयार झाला. परंतु कार्बन डायऑक्साईड जो तयार होतो खूप कमी प्रमाणात तयार होत असतो, त्यामुळे त्याचा परिणाम एवढा जाणवत नाही. राईट.
So being the smallest hydrocarbon, proportion of the carbon dioxide released in the combustion of the methane is small, therefore it is used in the domestic fuel. बरोबर. तर डोमेस्टिक फ्यूलमध्ये आपण मिथेनला का वापरत असतो? त्याच्यामुळे वापरत असतो कारण की कार्बन डायऑक्साईड जो रिलीज होत असतो त्याचा कमी होत असतो. पुढे तुम्हाला विचारतील बरं का ते मिथेनची जी काही आहे मिथेन जो LPG जो काही आपला हे असतो त्याच्यामध्ये त्याचं जे काही आहे ना ते निळ्या कलरचं काय असतं ते मिथेन असतं. ओके पुढे जाऊ. मिथेन इज यूज इन द प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड सच ॲज इथेनॉल, नंतर मिथाइल क्लोराईड, नंतर मिथिलीन क्लोराईड, ॲसिटिलीन तयार करण्यासाठी, नंतर मिथाइलिन क्लोराईड तयार करण्यासाठी, नंतर मिथिल क्लोराईड तयार करण्यासाठी, इथेनॉल तयार करण्यासाठी असे काही प्रोडक्ट आहेत त्यांना तयार करण्यासाठी आपण मिथेनचा वापर करत असतो. ओके पुढे जाऊ. अलेसांड्रो व्होल्टा जो काही आहे त्याने शोध लावलेला आहे 1776-1778 मध्ये मार्शिलँडमध्ये त्यांना अभ्यास केला होता. इथपर्यंत ओके का रे तुम्हाला? मिथेनचा अभ्यास झाला का? लक्षात राहील का? रिव्हिजन करणं जरुरी आहे. मिथेनचा अभ्यास लक्षात राहील का? तो लक्षात घ्या. मिथेन जो आहे नॅचरल गॅसमध्ये 87% सापडत असतो. मिथेन जो काय आहे मिथेन हा आपल्या ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशनने तयार होत असतो. कशापासून? अनारोबिक बॅक्टेरियापासून. मिथेन बायोगॅसमध्ये, कोल माईनमध्ये आणि मिथेन जो काय आपल्या मार्शिलँडमध्ये आपल्याला दिसायला भेटत असतो. जर मिथेन तुम्हाला लॅबोरेटरीमध्ये तयार करायचं असेल तर हायड्रोजनची रिॲक्शन तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड सोबत करावी लागते 300 डिग्री सेल्सिअसला आणि निकेल नावाचा कॅटलिस्ट वापरावा लागत असतो. तेव्हा मिथेन गॅस तयार होऊन जाणार. नंतर नॅचरल गॅसपासून जर का मिथेन तयार करायचं असेल तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन करावं लागत असतं. प्युअर फॉर्ममध्ये तुम्हाला काय सापडणार? तर प्युअर फॉर्ममध्ये तुम्हाला मिथेन सापडणार. मिथेनचा मेल्टिंग पॉईंट तुम्हाला सांगितलं मी समथिंग -81.5 बघितला. -81 और 82 समथिंग काहीतरी असतो. -181.5 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट असतो. -161.5 डिग्री सेल्सिअस. मिथेन हा कलरलेस असतो. बरोबर का? नंतर लिक्विड फॉर्ममध्ये जर का मिथेन असेल तर त्याची डेन्सिटी पाण्यापेक्षा काय असते? कमी असते. मिथेन जो काय आहे तो रूम टेम्परेचरला गॅस फॉर्ममध्ये असतो. आणि नंतर पुढे बघितलं आपण की मिथेन जो काय आहे तो पाण्यामध्ये जे काय आहे थोडाफार प्रमाणामध्ये पाण्यामध्ये मिसळताना दिसायला भेटत असतो. बट इट इज हायली सोल्युबल इन द ऑर्गॅनिक सॉल्वंट लाईक द गॅसोलिन, इथर अँड अल्कोहोल. ओके पुढे जर बघायला गेलं केमिकल प्रॉपर्टीमध्ये की मिथेन जो आहे हायली इन्फ्लेमेबल असतो. आणि नंतर बघितलं होतं आपण की रिॲक्शन झाल्यानंतर 213 किलो कॅलरी पर मोल एवढी कंप्लीट जर का तुम्ही समजा 1 मोल एवढ्या मिथेनला कंप्लीट जर का जाळलं तर 213 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला भेटत असते. केमिकल रिॲक्शन करून दाखवली. क्लोरिनेशनची रिॲक्शन सांगितली की मिथेन जेव्हा क्लोरीनसोबत रिॲक्शन करत असतो 250 ते 400 डिग्री सेल्सिअसला अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या प्रेझेंटमध्ये तर मिथेन क्लोराईड जो काही ना मिथिल क्लोराईड किंवा त्याला क्लोरामिथेन म्हणत असतो. आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असते. त्याला आपण क्लोरिनेशन ऑफ मिथेन म्हणत असतो. आणि तुम्हाला मिथेनचे मी यूज पण सांगितले की आपण कंपन्यांमध्ये यूज करत असतो. फॅब्रिक मिल, पेपर मिल, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, पेट्रोल प्युरिफिकेशनच्या याच्यामध्ये आपण यूज करत असतो. नंतर पुढे बघायला गेलात की हायड्रोकार्बन जे काही आहेत जो आपला मिथेन आहे त्या मिथेनमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी असल्या कारणाने त्याला आपण डोमेस्टिक फ्यूलमध्ये यूज करत असतो. नंतर मिथेन जे काही आहे मिथेनचा वापर आपण काही ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करण्यासाठी करतो ज्याच्यामध्ये काय असतो इथेनॉल, मिथेल क्लोराईड, इथिलीन क्लोराईड आणि ॲसिटिलीन. लक्षात राहील रे? सगळे रिव्हिजन करून सांगितली. लक्षात राहील? आता बघूया बायोगॅस. आता बायोगॅस प्लांट काय बरं का? सो बायोगॅस प्लांटबद्दल बघूया. तर बायोगॅस प्लांट आपण इन्व्हायरमेंटमध्ये अगोदर शिकलेलो आहोत तरी पण याचं डिस्कशन करून घेऊया. काय बरं का? तर एकतर जे काही आहे शेण असतं राईट का? जे काही शेण आहे शेण किंवा जे डिकम्पोज होणारे जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहेत पाला-पाचोळा वगैरे जे सडू शकतात ते ओके त्यांचा चुरा करून घेतो. काय असतो एक बायोगॅस असं लोखंडाचा एक सेटअप असतं. तर त्याच्यामध्ये आपण काय करत असतो त्यांना चुराचार करून त्याचं एक स्लरी तयार करतो आणि स्लरी जी काय ना ती स्लरी याच्यामध्ये टाकत असतो. जे डायग्राम जर बघायला गेला तर तुम्हाला दिसायला भेटेल. बघा काय असतं आता बायोडिग्रेडेबल सबस्टन्स आहे हा बायोडिग्रेडेबल ऑर्गॅनिक मॅटर आहे. याच्यामध्ये जे काही ना बॅक्टेरिया असतात तो याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. तर मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात? मायक्रो ऑर्गॅनिझम 2 प्रकारचे असतात. एक असतो आपला एरोबिक, अनएरोबिक. हा अनएरोबिक जो काही आहे हा अनएरोबिक काय करत असतो बरं का? अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम जो की बायोडिग्रेडेबल सबस्टन्स आहे त्याला डिकम्पोज करत राहतो आणि मिथेन गॅस तयार करत असतो राईट का? तर बायोगॅस प्लांटमध्ये आपण मिथेन कसं तयार करतो ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. आता काय होतं बरं का? जर का समजा तुम्ही मोकळ्या वातावरणामध्ये जर का समजा असा पाला-पाचोळा जर का टाकून दिला तर त्याच्यामुळे प्रदूषण होत असतं. प्रदूषणमध्ये पण एक महत्त्वाचा प्रदूषण ज्याला म्हणतो आपण ग्रीन हाऊस इफेक्ट कसा होत असतो बरं का? काय घडत असतं की वातावरणामध्ये मिथेनचं प्रमाण वाढून जातं. जर का समजा तुम्ही काही पदार्थ आहेत जे सडतात. आता एखाद्या प्राण्याला जर का कुठेतरी रस्त्यावर टाकून दिलं, एखाद्या मेलेल्या प्राण्याला जर रस्त्यावर टाकून दिलं तर त्याच्यामधून बरेचसे गॅसेस बाहेर निघत असतात. त्याच्यामधून मिथेन पण बाहेर येत असतो. हा मिथेन जो की ना वातावरणामध्ये पसरतो आणि वातावरणामध्ये मिथेनचं प्रमाण जर का जास्त झालं तर आपल्याला माहिती आहे याच्यापासून ग्रीन हाऊस इफेक्ट होत असतो. तो ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे काय? धरती जास्त तापायला लागून जात असते का राईट का? तो कारण की किरण जे काही आहेत ते वरती न जाता आपल्या धरतीच्या आतमध्ये राहून जातात. धरती जास्त तापायला लागून जात असते राईट. तर ही बात तर तुम्हाला मी अगोदर सांगितले. मग आता सांगायचं काय होतं की मिथेन जो काही आहे मिथेनला आपल्याला आता असं मोकळ्यामध्ये ठेवायचं नाही आहे. त्यांना जे काही ऑर्गॅनिक मॅटर जे आहे त्या ऑर्गॅनिक मॅटरला जमा करतो, त्याचा स्लरी तयार करतोय आणि एका प्लांटमध्ये आणतोय. त्यामुळे काय होईल? बायोगॅस जर तुम्ही प्लांट तयार केला तर मिथेनचं प्रमाण बाहेर वातावरणामध्ये पसरण्याचं कमी होईल आणि मिथेनचा वापर केला जाईल आणि ग्रीन हाऊस इफेक्ट होणार नाही. एवढी बात तुमच्या लक्षात आली असेल. ठीक आहे पुढे जाऊ.
आता बघा तर तर आता काय दिसायला भेटतं की जो काही बायोडिग्रेडेबल सबस्टन्स आहे याच्यामध्ये अनएरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते आणि ते काय करतात डिकम्पोज करतात. डिकम्पोज करून ते काय करतात मिथेन गॅस बाहेर प्रोड्यूस करत असतात. ओके, मिथेन गॅस पुढे तयार होईल राईट. तो बायोगॅसमधून मिथेन गॅस. आता जर बघायला गेला तर काय घडतं बरं का, तर टाकीमध्ये तर डिकम्पोजिशन झाल्यानंतर 55 ते 60% त्याच्यामध्ये मिथेन असतो आणि बाकीचे दुसरे गॅसेस असतात आणि कार्बन डायऑक्साईड पण त्याच्यामध्ये असतो. ओके, तर मग आता आपण काय करत आहोत, आपण बायोगॅस प्लांटमध्ये स्लरी तयार करून जे काय आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, त्याच्यापासून जे काय आहे मध्ये डिकम्पोजिशन होईल आणि त्याच्यापासून 50 ते 60% आपल्याला मिथेन भेटत असेल. ही बात तुम्हाला अगोदरच माहिती आहे की 50 ते 60% मिथेन आपल्याला भेटत असतो. काही जे काय आहे दुसरे हे असतात आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपल्याला दिसायला भेटणार थोडं कमी प्रमाणामध्ये राईट. तो बघा त्याचा अरेंजमेंट बघून घ्या बायोगॅसचं. तो बायोगॅस प्लांट जो काही त्याचा अरेंजमेंट बघून घ्या. हे मिक्सिंग टँक आहे. तो इथं आपण काय करतो, जो ऑर्गॅनिक मॅटर शेण वगैरे जे काही असेल या ठिकाणी आपण मिक्स करत असतो. त्याची स्लरी जी काही इनलेट म्हणून आतमध्ये टाकत असतो राईट का. डग आणि वॉटर मिक्स करून पाणी आणि ते सगळं स्लरी तयार करून आपण आतमध्ये पाठवतो. हा डायजेस्टर टँक आहे राईट. तो डायजेस्टर टँकमध्ये काय होणार आहे, ती रिॲक्शन वगैरे होणार आहे. इथं जो काही आहे स्लॅब कवर असतो, तुम्हाला आठवतं का स्लॅब कवर. तो स्लॅब कवर इथून जे ना गॅस बाहेर पडत होता, आठवते का रे, आठवते का. या ठिकाणी काय काय राहत होतं जे आपल्याला आठवत असेल, या ठिकाणी जे की ना तुम्हाला पूर्ण हे सांगितलं होतं ते मी डायजेस्टर टँकमध्ये. ठीक आहे, तर सगळी प्रोसेस दिसायला भेटते मला सेम आहे ती. तो सेम प्रोसेस जिकडे जी शिकलेले आहेत ना ते तेच केले मी आता. कॅटलचं डग शेण असेल किंवा गार्बेज जे की सडणारे जे काही असतील ते किंवा ड्राय ल्यूज हे सगळे पालापाचोळा पाणी वगैरे ॲड करून आपण स्लरी तयार करून घेतली. ओके, स्लरीला आणली आणि टाकून दिली याच्यात, भरून टाकली. ठीक आहे, पुढे काय होणार, तर पुढे जर बघायला गेलात आता बघा आतमध्ये असणारे कोण रे, आतमध्ये असणारे अनएरोबिक बॅक्टेरिया. अनएरोबिक बॅक्टेरिया काय करतात बरं का, डिकम्पोज करतात आणि काय तयार करतात बरं, ते ऑर्गॅनिक ॲसिड तयार करतात. आठवते का तुम्हाला, ते अगोदर ऑर्गॅनिक ॲसिड तयार करतात आणि आतमध्ये असणारा जो की मिथेनिक बॅक्टेरिया असतो, मिथेन प्रोड्यूस बॅक्टेरिया, मिथेन प्रोड्यूस मायक्रो ऑर्गॅनिझम. तर आतमध्ये मिथेन प्रोड्यूस मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, मग त्या ॲसिडला घेतात. तर जो ऑर्गॅनिक ॲसिड तयार होतोय ते ऑर्गॅनिक ॲसिडला घेतात आणि मग मिथेन तयार करतात. कहाणी आठवते का तुम्हाला, ही कहाणी याच्या अगोदर शिकवलेली ती कहाणी आठवते का राईट का. तो सेम प्रोसेस इथं घडत असते. मग तुम्हाला बायोगॅस याचा अगोदर काम झालेलं आहे. तर बघा इथून जे काय आहे, इथून मिथेन गॅस बाहेर आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतो आणि जो मिथेन बाहेर पडत आहे या पाईपद्वारे आपण आणतो आणि आपल्या जे काही आहे कुकिंगच्या पर्पजसाठी, इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी आपण मिथेनचा वापर करत असतो. सो दिस इज द बायोगॅस. ते बायोगॅसबद्दल तुम्हाला मी सांगून दिलं. नंतर आता मिथेन बघा, बायोगॅस प्लांट जो काय आहे तो चीप आणि इको फ्रेंडली फ्यूल असतो. तो लक्षात ठेवायचा. बायोगॅस जो काय आहे तो इको फ्रेंडली आहे. इको फ्रेंडली काय आहे, कारण की जो मिथेन वातावरणामध्ये पसरणार होता त्या मिथेनचा वापर केला जातोय आणि वातावरणामध्ये पसरल्यामुळे काय होत होतं, ग्रीन हाऊस इफेक्ट होत होता. आता होईल का तो ग्रीन हाऊस इफेक्ट होणार नाही. प्रोटेक्ट फ्रॉम द ग्रीन हाऊस इफेक्ट. ओके, चला पटापट उत्तर द्या.